पासून या ठिकाणी शुभेच्छा देतो। स्पर्धेच्या दरम्यान या ठिकाणी सहभागी झालेले सारे संघ जे या स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यामध्ये हरले असतील पण पुन्हा कुठेतरी दुसऱ्या गावामध्ये ते निश्चितपणाने जोर करून उसळी मारून वर येतील या विश्वासाने त्यांचंही मनापासून कौतुक करतो। सहभागी झालेले सारे खेळाडू, पंच, सर्व संयोजक, क्रीडा रसिक या साऱ्यांनाच मनापासूनच्या शुभेच्छा देतो। एक चांगल्या पद्धतीनं आयोजित केलेली ही स्पर्धा शेवटच्या टप्प्यावर आलेली आहे। चारही संघांना मनपूर्वक शुभेच्छा। या ठिकाणी आल्या बसल्यानंतर आमच्या सहकार्यांनी त्या ठिकाणी व्यासपीठावरून जाणाऱ्या पाहुण्यांना आमंत्रण केलं की बाबा भोजनाचा आस्वाद घ्या। साऱ्या पब्लिकसाठी भोजन ठेवलेलं आहे। एक अतिशय दुर्मिळ अशी गोष्ट या स्पर्धेच्या निमित्तानं घडते। नानाशेठ हे व्यक्तिमत्व निश्चितपणानं अतिशय भारदस्त असं व्यक्तिमत्व होतं आणि आमचे या परिवाराशी, घरत परिवाराशी अतिशय जिव्हाळ्याचे अनेक वर्षाचे संबंध राहिलेले आहेत। आपल्या पूर्वसुरींची आठवण अशा पद्धतीनं स्पर्धेच्या माध्यमातून जिवंत करण्याचा हा प्रयत्न अतिशय मोठ्या प्रमाणावर यशस्वी झालेला आहे। मी विलास आणि त्याच्या साऱ्याच केशव असेल साऱ्या सहकार्यांचं मनापासून कौतुक करतो की आज जिवंतपणे आपल्या आईवडिलांना वृद्धाश्रमाकडे ढकलण्याची संस्कृती रुजत असताना आपल्या पूर्वसुरींच्या नावाने एक अतिशय दणक्यात आणि जोरदार अशी स्पर्धा शिस्तबद्धरित्या या ठिकाणी आयोजित करून आपले संस्कार त्यांनी दाखवलेले आहेत। त्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि अशा पद्धतीचे संस्कार क्रिकेटच्या माध्यमातून रुजवण्याचं काम त्यांनी जे केलेलं आहे त्याबद्दल त्यांना धन्यवादही देतो। पुनश्च एकवार साऱ्या सहभागी खेळाडू, संयोजक, क्रीडा रसिक, या ठिकाणचे समालोचक, पत्रकार या साऱ्यांनाच मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद साहेब। अतिशय चांगल्या प्रकारे आपण सन्मान्य माजी आमदार बालाराम पाटील साहेबांनी मनोगत व्यक्त केलं आणि सर्वांना शुभेच्छा दिलेल्या आहेत। आपण या स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित राहिल्याबद्दल मी पुन्हा एकदा नानाशेठ घरत परिवाराच्या वतीने सन्मान्य माजी आमदार बालाराम पाटील साहेब आपलं आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक देवेंद्र मडवी साहेब आपलं मनपूर्वक आभार इथे व्यक्त करतो आणि बोलतो समालोचन कक्ष मध्ये आमचे समालोचक सौरभ पाटील दैसर। सामन्याला आपण सुरुवात करूया। पंचांना खऱ्या अर्थाने ते ग्रीन सिग्नल देण्यात आलेला आहे। खेळ स्टार्ट असणार आहे। थैंक यू सो मच महागुरु, थैंक यू सो मच मच्छिंद्र पाटिल सर, थैंक यू सो मच समीर जी सोमने सर। अल्लाह तमाम लड़का क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत। सेमीफायनल 2 तुमच्या समोर सुमित भोईर षटक क्रमांक पहिलाच बॉल पाडल स्लिप बॉल चालला डीप फाईन लेग सीमा रेषा पार। सुमित भोईरचं स्वागत केलं, जोरदार चौकार 4। आम्ही पाहतो मच्छिंद्र फडके आणि त्याचबरोबर सचिन म्हात्रे कारगर यांचं आगमन झालेलं आहे। दादा याच्या आपण आपला सन्मानित केलं जाणार आहे। ज्यांचं नाव घेतलं मच्छिंद्र शेट या आपला सन्मान केला जाईल। गो टू कमेंट्री बॉक्स। पहिल्याच बॉल वरती चौकार फक्त दिशा दिली आहे सुमित भोईरच्या अगेन्स्ट। 6 षटकांची तुम्ही मॅच पाहता। सेमीफायनल 2 फायनल मध्ये या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये पोहोचला निवालीपाडा संघ। या षटकातील पुढचा बॉल विशाल साठी। फडका चांगला बॉल चालला बॉडी लाईनच्या दिशेने एक्स्ट्रा कव्हरला विशाल मात्रेच्या बॅटमधनं लागोपाठचा दुसरा चौकार। साठी पारदर्शक आहे। विकेट हॅट्रिक साठी बापूराव दाबा हॉटेलचे तुम्ही मालक पाहता प्रभाकर पाटील यांच्याकडनं 1000 रुपयाचं आहे विकेट हॅट्रिक साठी। तेज तर्रार पडल्यानंतर भन्नाट बॅग आहे सुमितकडे। पडल्यानंतर बॉल खालीला बीट केला। आता विशाल मात्रे आणि त्याच्यानंतर रवी अलिमकर अशी सलामीची आघाडीची जोडी या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये कोण जाईल याच्यासाठी चाललेली लढत एका बाजूला तुम्ही पाहता गावदेवी खार्डी त्यांना फाईट करते। अंश 11 गावदेवी दहीसर तर दुसऱ्या बाजूला गावदेवी खाडी। गावदेवीचा आशीर्वाद घेऊन संघ उतरलाय। हा बॉल तुम्ही पाहता पडल्यानंतर हा देखील बॉल खाली राहिला, शर्लापासून थोडा दूर ठेवला आणि
हा देखील डॉट आला. लागोपाठचा दुसरा बॉल डॉट. पहिला तुम्ही चौकार पाहिला, फाईन लेगला, एक्स्ट्रा कव्हरला दुसरा पाहिला आणि त्याच्यानंतर 2 मात्र बॉल का फेकले. याच्या अगोदरचा बॉल थोडा खाली राहिला आणि हा बॉल थोडा वरती होता. बीट केलं विशालला. विशाल जबरदस्त फलंदाज आहे, तो शांत जास्त वेळ बसू शकणार नाहीये. सुमित चागेस मोठे फटके मारेल का. फटका सरळ. तुम्ही पाहता मिड ऑफला फिल्डिंग थोडी खराब झाली, याचाच फायदा लगेचच एक धाव कन्वर्ट केली. वेगाला थोडी चुकी झाली, लगेच त्याच्यावरती एक धाव आली. एका धावेच्या बरोबरीनं धावफलकावरती पुढे जात असाल. तुम्ही पाहता स्कोरबोर्ड वरती 9 या कड्यावरती लकी ड्रॉ साठी सायकल देखील आहे. या चिठ्ठ्या तुम्ही पाहताय. कोण होईल लेखी प्रेक्षक या स्पर्धेमध्ये येणारी संध्याकाळी तुम्हाला सांगून जाईल. कोण घेऊन जाईल आपल्या घरी सायकल. बाईक वरती कोण स्वार होईल, कोण येईल या स्पर्धेचा चॅम्पियन, अशा अनेक प्रश्नांची उत्तर तुम्हाला संध्याकाळमध्ये भेटतील. फडका फक्त टॅप दिली, दिशा दिली, डीप कव्हर पॉइंटला चाललाय. दन 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 करत रवीच्या बॅट मधनं आला हा चौकार. शिवाजी महाराजांचं हे संगीत गुणगुणताना पाहिला. अमेरिकेचा पंतप्रधान जेव्हा भारत भेटीसाठी आला तेव्हा आपल्या पर्यटकांना त्याला विचारलं की तुम्हाला प्रेमाचं प्रतीक असलेलं ताजमहल पाहायचं की सोन्याचं प्रतीक असलेलं तुम्हाला गोल्डन टेम्पल पाहायचं. तर त्याला काय उत्तर दिलं पंतप्रधानानं, मला जे रायगड पाहायचं, ज्या रायगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्याची निर्मिती करा ते रायगड पाहायचं. आणि हे राजाचं आमचं गुणगुणणारं संगीत आज तुम्ही पाहताय या स्वर्गीय नाना शेटकर स्मृती चषक 2024 मध्ये. डीजे जीतू तुमचं देखील कौतुक करू. दुसऱ्या दिवसापासून ते देखील आम्हाला जॉईन झाले. चांगलं संगीत त्यांच्या माध्यमातून. आदित्य पाटील हे षटक तुम्ही पाहताय. पहिलाच बॉल बाटचाल कसा कडा बॉल मागे चालला. थर्ड मॅनला वेगाला फिल्डर धावतात, त्याला बीट करून सीमा पार आदित्य पाटीलच्या पहिल्याच बॉल वरती हा पहिला चौकार. मुख्य व्यासपीठावरती ज्यांचं आगमन झालं आपण सन्मान देखील पाहिला. महेशभाई गायकवाड नगरसेवक आणि ज्यानं समालोचन कक्षासाठी 2000 देखील. त्यांचं एक ब्रीद वाक्य त्यांचं नक्कीच आम्ही पाहतो. कोण कहता जिंदगी एक बार मिलती है, मौत एक बार मिलती है, जिंदगी की हर खुशी रोज मिलती है, गुड मॉर्निंग इज एव्हरी व्हील. आणि हे त्यांचं वाक्य. आणि नक्कीच महेशदा गायकवाड आपण इथे आला त्या स्पर्धेत शोभा वाढेल त्याबद्दल तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. अनिकेत नेरुळकर पिंदर या आमच्या मुख्य व्यासपीठावरती तुमचं देखील मनपूर्वक स्वागत. सातला कडा बॉल मागे चाललाय. लेग स्लिपला फिल्डरतून खऱ्या अर्थाने सांगता घेतात कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक कल्याण पूर्व शहर प्रमुख शिवसेना महेशदादा गायकवाड साहेब स्पर्धेतून सांगता घेतात. परंतु आज नानाशेठ घरत परिवाराचं निमंत्रण स्वीकारून तुम्ही स्पर्धेसाठी आलं, तुमच्या मित्र परिवार आले, त्याबद्दल तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आम्ही इथे आभार व्यक्त करत आहोत. एका धावेच्या बरोबरीनं स्कोर पुढे झालाय. धावफलकावरती तुम्ही पाहता 19 धावा धावफलकावरती. रवीला तुम्ही आता पाहता स्ट्राइक इनला. षटकातील पुढचा बॉल स्विच हिट व्यवस्थित बॅट वरती तिथे फिल्डर तुम्ही पॉइंटला पाहता अजय पाटीलला. या बॉल वरती सिंगल येते. सिंगलला स्कोर पुढे चालला. धावा धावफलकावरती 20 षटकांची मॅच. टॉस जिंकला आणि बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय गावदेवी खार्डीनं. काही तर रणनीती आहे या षटकातील. अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. दोन्ही संघ एकमेकांसमोर बराच वेळ आलात त्यामुळे एकमेकांची रणनीती माहिती. हे बॅटल मात्र खूप छान राखेल यात मात्र शंका नाहीये. तर निश्चित स्वरूपात स्वर्गीय नानाशेठ घरात स्मृती चषक क्रिकेट स्पर्धेसाठी खऱ्या अर्थाने ज्यांच्या माध्यमातून देणग्या स्वरूपामध्ये योगदान लाभलेलं आहे
ते पेटाली गावातील एक दमदार व्यक्तिमत्व निर्दोष षट केली 11,111 रुपयाचं सहकार्य मनपूर्वक आपला आभार. षटकातील पुढचा बॉल बॅटच्या रडारमध्ये उंच गेलाय झेलची शक्यता मिलिंद तिकडे आणि त्यानं सोडलाय हा झेल. बॅलेन्स मात्र तुम्ही पाहताय चुकला आणि इथे काय घडलं बघा. हिट नक्कीच थ्रो देखील थोडा खरा बाला आणि अशा रीतीनं धावफलकावरती 2 पुढे जात असताना धावफलकावरती 22 वरती झेल घ्यायला हवा होता विशाल मात्रेचा. सुरुवात काय दमदार केली गावदेवी खाडीच्या बाजूनं. हा झेल थोडा कठीण होता मागे धावत होते आणि त्याच्या रीतीनं हा झेल घेणं गरजेचं होतं. मिलिंदनं चूक केली आणि तुम्ही पाहता 2 धावेच्या बरोबरीनं धावफलकावरती 22 वरती षटकातील पुढचा बॉल. गती कमी केली लेन पिकअप करता आली बॉल मागे गेला डायरेक्ट हिट कशा रीतीनं बॅटरला हिट करण्याचा प्रयत्न चालू होता की काय. साहीचा चुका होता दैसरच्या बाजूनं. फिल्डिंग तुमची चांगली झाली. तुम्ही नक्कीच एखादी चुकी तुम्ही या मॅच मध्ये तुम्हाला लांब घेऊन जाईल. मिलिंदनं झेल सोडला. विकी पाटीलचा देखील झेल मुरबीन आणि दैसर मध्ये मॅच झाली. विकी पाटीलचा झेल सोडला आदित्य पाटील त्यानंतर विकी पाटील बरसला त्याच्यानंतर त्याला देखील बाद केलं होतं. आणि आता या मॅच मध्ये कोण सामना जिंकेल सेमीफायनल 2 ची ही मॅच. ठाणे जिल्ह्यातील दादा 2 संघ एकमेकांसमोर जेव्हा येतात बॅटल रंगतदार होतं. लाईन पाहावी लागेल लेग स्टंपला सोडून जातो. वाईड बॉलचा इशारा अतिरिक्त धाव. एका धावेच्या बरोबरीनं स्कोर पुढे चाललाय धावफलकावरती तुम्ही पाहता त्या 23 या आकड्यावरती 9 चेंडू 17 वरती खेळतोय विशाल. त्याला एक जीवनदान भेटलाय. रवीचा जर विचार केला 2 बॉल 5 वरती तो आता तुम्ही स्ट्राईक केला त्याला पाहता. 2 टीम मध्ये ही मॅच. या षटकातील पुढचा बॉल टाकण्यासाठी सज्ज झालाय. पायावरती फेकला अक्षरशः फिल्डिंग चांगली झाली. डायरेक्ट हिटचा प्रयत्न बॅकिंग नव्हती आणि इथे बॅकअपला तुम्ही पाहता सागर पाडळकर आला. जेव्हा सागरकडे चेंडू गेला ना त्याचा अफेक्ट खूप छान आहे. एक जबरदस्त फिल्डर आहे सागर. आम्ही त्याला गोलंदाजी देखील करताना पाहिली आहे. यंग स्टार आहेत आणि तर इथे व्यासपीठावर आम्ही पाहतो हरिचंद्र जोशी. खऱ्या अर्थाने आज स्वर्गीय नानाशेठ घरत परिवाराच्या वतीने आपल्याला भोजनाची व्यवस्था निर्माण झाली आणि त्यामध्ये खऱ्या अर्थाने एक व्यवस्थापकीय खऱ्या अर्थाने भूमिका ज्यांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळाली. हरिचंद्र जोशी तुमचं मनपूर्वक आभार आणि त्याचबरोबर लालचंद मडवी सिद्धी करवले तुमचंही आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. ओ टू कॉमेंट्री बॉक्स वासुदेव दादा मनपूर्वक तुमचं स्वागत आहे. बोलू या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. दोन षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती तुम्ही पाहता स्कोरबोर्ड वरती 25 रन आणि आता बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज अजय पाटील आला. फिल्डिंगचा जर विचार केला तुम्हाला आता फिल्डिंग विखुरलेला पाहायला भेटेल. स्क्वेअर लेगला मिड विकेटला लॉंग ऑन लॉंग ऑफ त्यानंतर एक्स्ट्रा कव्हरला तुम्ही सागरला पाहता. तिसरे षटक आणि षटकातील पहिलाच बॉल. फटका काय फॉलो स्कूप लगवायचा होता. झेलची शक्यता साई पाटील होणार नाही. चुकी लेस्टिकला पकडलाय झेल. अजय पाटीलला मिळवली पहिली विकेट आणि गावदेवी खाडी टीम व्यासपीठावर आता ज्यांचा आता व्यासपीठावर आगमन झालेलं आहे पनवेल महानगरपालिकेच्या ज्यांच्या सौभाग्यवती विद्यमान नगरसेविका आहेत खऱ्या अर्थाने ते किरण दाबणे पालेखुर्द यांचं आगमन झालेलं आहे. पालेखुर्द ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच प्रकाश निगुकर आणि निशिकांत गोंधळी यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं स्वागत आहे. वासुदेव भोईर पेंदर आपल्या मनपूर्वक आम्ही ते सरचे स्वागत करत आहोत. हो टू कॉमेंट्री बॉक्स सौरव. 25 वरती पहिला धक्का अजय पाटीलच्या अकाउंट वरती जमा झाली आहे. त्यात पहिल्याच बॉल वरती पहिला धक्का दिला. गौरांश 11 गावदेवी खाडी त्यांना फाईट करते. अंश 11 गावदेवी दैसरचे पुरस्कर्ते अंश 11 चे पुरस्कर्ते तुम्ही पाहता गावदेवी दैसरचे सुजित जोशी हे आमचे मित्र आहेत संकेत असतील तुमचं देखील स्वागत करू.
धावावरती 25 पाता अजयचं हे षटक आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये प्रल्हाद पाटील आला बॅटिंगसाठी. प्रल्हाद पाटील याच टुर्नामेंट मध्ये काय अक्षरशः बरसलाय. खूप चांगली बॅटिंग त्याची पाहिली आहे कालच्या दिवसामध्ये प्रल्हादची. तो प्रल्हाद आता मात्र खेळण्यासाठी 3ऱ्या क्रमांकावरती आला. षटकातील पुढचा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न ऑफस्टंपला बॉल ठेवला पडल्यानंतर बॉल खाली आला. कशा रीतीने दाखवला प्रल्हाद त्यांना शॉर्ट कव्हरला उडवायचा होता. चेंडू बॉलचा संपर्क झाला नाहीये. डॉट बॉल धावा फलकावरती 25 तुम्ही पाहता. किपरच्या भूमिकेत राहुलला पाहता. नुस्त्रैकिनला विशाल मात्रे 9 बॉल 17 वरती खेळतोय ज्याला एक जीवनदाना. मिलिंदनं झेल सोडलाय तो झेल मोजावा लागेल. या षटकातील पुढचा बॉल आखूड टप्प्याला त्याच्यावरती प्रहार. बॉल चला डीप फाईन लेग सीमा पलीकडं आणि खेचला हा चौकार 4. लगेच आपण पर्पल कॅप देणार आहोत. 1 मिनिट ऑरेंज कॅप आपण देणार आहोत. ते मात्र प्रल्हाद पाटीलला ज्यानं ओर नंतर देऊ आपण. ऑरेंज कॅप आपण देणार आहोत. मंगेश घरत या स्पर्धेमध्ये का बॅटिंग केली. 73 धावा या स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावा. बघा ज्यावेळेस तुम्ही खेळाडूंवर ज्यावेळेस ऑरेंज कॅप असेल पर्पल कॅप असेल खऱ्या अर्थाने ज्याचा मानकरी होईल खेळाडू त्यांनी मात्र ती कॅप आहे आपल्या डोक्यामध्ये परिधान करायची असते. मित्रांनो पंचांकडे ती सुपूर्द करू नका कारण या स्पर्धेमध्ये तुम्ही खेळता. लाईव्ह प्रसारण आहे आणि तुम्ही काय परफॉर्मन्स केलेला आहे लाईव्ह प्रसारणच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने तुमची या स्पर्धेमध्ये ओळख निर्माण झालेली असते. त्यामुळे ही कॅप मात्र तुम्ही तुमच्या डोक्यामध्येच परिधान करून ठेवायची आहे. ऑरेंज कॅप तुम्ही पाहता प्रल्हादच्या डोक्यावरती ती कॅप. सर्वाधिक धावा या स्पर्धेमध्ये 29 धावा धावफलकावरती. अजय पाटीलचं हे षटक तुम्ही पाहता. पहिल्या बॉलवरती विकेट दुसरा बॉल डॉट त्यानंतर चौकार. फाईन लेगला तुम्ही पाहिला. षटकातील पुढचा बॉल मोठा फटका करण्याचा प्रयत्न पडल्यानंतर लेग ब्रेक होता. हलकाचा टर्न झाला बाहेरच्या दिशेनं राहुल पाटीलच्या हातामध्ये. किपरच्या भूमिकेत तुम्ही पाहताय त्यांना विकेट किपर. डॉट बॉल धावा धावफलकावरती 29 वरती स्कोर थांबला. 6 षटकांची ही मॅच आहे. अजून या षटकातील 2 बॉलचा खेळ शिल्लक असेल. किती धावा खर्च करेल या शेवटच्या 2 बॉलवरती अजय पाटील. समोर तेवढाच चांगला ताकदीचा प्रल्हाद पाटील पाहता. लाईन पाहावी लागेल. लाईन चांगली आहे. बीट केलं असं वाटलं प्रल्हादला की ऑप्शनला सोडून जातोय. कदाचित वाईड बॉल असावा पण लाईन चांगली होती अजय पाटीलची. अजय पाटील आम्ही नक्कीच गावदेवी दहिसरच्या बाजूने पहिल्या षटकामध्ये नेहमीच पाहतोय. या मॅच मध्ये काहीतरी त्यांची देखील रणनीती आहे. 80 गावदेवी दहिसरच्या नावानं आता टीम उतरली आहे आणि अजय पाटील कमबॅकिंग षटक टाकतोय. शेवटचा बॉल शिल्लक असेल या षटकातील आणि सामना करेल प्रल्हाद पाटील. यॉर्कर याच्यावरतीच कोणतं प्रत्युत्तर नव्हतं. एक यशस्वी षटकाची सांगता झाली आहे आणि या षटकामध्ये जर विचार केला 1 विकेट 4 धावा आणि काय गोलंदाजी केली आणि 3 षटकांचा खेळ संपला. धावा धावफलकावरती गव्हाणशी 11 गावदेवी खार्डी टीमच्या 29 1 विकेटच्या स्वरूपात. आणि ऐकूया डीजेच्या माध्यमातून एक संगीत. मान्यवरांचं इथे आगमन झालेलं आहे. सन्माननीय युनुस मोमेन साहेब यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. स्वर्गीय नानाशेठ घरत परिवाराच्या वतीने तुमचं स्वागत आहे. बघा ड्रिंक्ससाठी खऱ्या अर्थाने जी व्यवस्था करण्यात आलेली आहे निश्चित स्वरूपात ट्रॉली अर्थात 4 व्हीलर्स मैदानामध्ये आहे. त्यामध्ये इतर प्रेक्षकांनी बसायचं नाही आहेत मित्रांनो. ती जबाबदारी फक्त ज्यांच्याकडे सोपवण्यात आलेली आहे ज्यांना जी मुभा देण्यात आलेली आहे त्यांच्याकडेच फक्त ती जबाबदारी असणार आहे. इथे कोणी गर्दी करायची नाही त्यामध्ये.
चला सौरभ यांच्याकडे बोलणार आहोत. सौरभ अतिशय प्रेक्षणीय लढत आहे. एका बाजूला आपण पाहतो अंश 11 गावदेवी दैसरी क्रिकेट संघ, त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ गावदेवी खारडी क्रिकेट संघ. कारण या सामन्यामध्ये विजेता क्रिकेट संघ हा निश्चित स्वरूपात अंतिम फेरीमध्ये मजल मारणार आहे आणि अंतिम फेरीमध्ये निश्चित स्वरूपात सानिमी 11 जानुमान नेवालीपाडा क्रिकेट संघाच्या विरोधात भिडणार आहे. 3 षटकाचा खेळ संपला. धावा धावपलकावर तुम्ही पाहता 29 धावा. एक गडाच्या मोबदल्यात गवळांश 11 गावदेवी खारडी टीमच्या पुन्हा एकदा सुमित भोईला इन्व्हाइट केलाय. चौथ्या षटकामध्ये ज्यानं पहिल्या षटकामध्ये 13 धावा खर्च केला होता, थोडा मागणा ठरला होता, त्याला पुन्हा एकदा कॅप्टन आदित्य पाटील त्याच्यावरती भरोसा दाखवला आणि तो सज्ज झाला या चौथ्या षटकामध्ये. या षटकातील पहिलाच बॉल फेकण्यासाठी सज्ज. फटका ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, दिशा खराब आहे, लाईन खराब आहे, वाईड बॉलचा इशारा, अतिरिक्त धाव. एका धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना तुम्ही स्कोरबोर्ड वरती पाहता त्या 29 धावा. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता. या षटकातील पुढचा बॉल फुल टॉस, त्याच्यावरती प्रत्यल्ला बॉल चालला, फ्लायटेड हिट, वाईटी हिट, डीप स्क्वेअर लेग बॉडी लाईनच्या बाहेर. विशाल मात्र जीवनदान दिला आणि तो मात्र ठोकला हा षटकार. रिप्लेच्या माध्यमातून बॉल तुम्ही पाहता, लोड फुल टॉस, त्याच्यावरती मोठा फटका. आकाश थोडा दूरच राहिला. या षटकाराच्या बरोबरीने धावा धावपलकावरती पुढे जात असताना 36 वरती स्कोर पोहोचला. दुसऱ्या षटकामध्ये विशालला जीवनदान दिलं आणि त्याच्यानंतर त्यांना अटॅक देखील केला. षटकातील पुढचा बॉल हा देखील एक मात्र मिस्टामिक स्ट्रोक, स्वतः गोलंदाज सुमित भोईर, कॉटन बॉलची संधी, झेल सोडला आणि एकाच मॅच मध्ये दुसरं जीवनदान विशाल मात्रेला. संधी निर्माण झाली पहिले मिलिंद पाटीलला, त्याच्यानंतर आता निर्माण झाली स्वतः गोलंदाज सुमितला आणि त्यानं सोडला हा झेल. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं क्रिकेटमध्ये. तुम्ही एखाद्याला जीवनदान द्याल त्याच्यानंतर तो अटॅक देखील करतो आणि दुसरा जीवनदान दिला. तुम्ही पाहता विशालला पहिला जीवन दिलं, त्याच्यानंतर त्याने षटकार दाखवला, आता पुन्हा एकदा जीवनदान. एका धावेच्या बरोबरीनं 37 धावा धावपलकावरती. षटकातील पुढचा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पॉइंटला फिल्डर तुम्ही पाहता तन्मयला आणि एका धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना स्कोरबोर्ड वरती 38 धावा धावपलकावरती 38 रन स्कोरबोर्ड वरती. आतापर्यंत सुमितनं धावा खर्च केल्या, आता 22. खूप महागडा ठरलाय सुमित. दुसरं स्पेल फेकतोय तो. अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. षटकातील पुढचा बॉल ऑन द कार्पेट, बॉल चालला बॉन्ड लाईनच्या दिशेनं. फिल्डर तुम्ही तिथे पाहता विवेक. जोपर्यंत बॉल उचलेल फेकेल तोपर्यंत एकच धाव. एका धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना स्कोरबोर्ड वरती तुम्ही पाहता 39 या आकड्यावरती षटकारला. त्यानंतर 3 सिंगल आल्या. आता तुम्ही स्ट्राईकला पाहता प्रल्हाद पाटीलला, ज्याच्या बॅट मधनं एक चौकार ज्यानं अकाउंट खुलं केलं तो प्रल्हाद. तुम्ही स्ट्राईक इनला पाहता. या षटकातील 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. षटकातील पुढचा बॉल हा बॉल खूप चांगला आहे, खूप चांगला आहे. सुमितचा बीट केलं प्रल्हाद पाटीलला. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल आला. तुम्ही स्पर्धा पाहता सृष्टी 11 पापडीचा पाडा आयोजित स्वर्गीय नानाशेठ गरजमोती चषक 2024 आणि आज फायनल दिवस. आणि कोण होईल या स्पर्धेचा चॅम्पियन संघ. या षटकातील पुढचा बॉल फटका पॅचच्या रडार मध्ये, बॉल चाला बॉन्ड लाईनच्या दिशेनं, ओठ कॅच, झेल प्रती नव्हता आणि त्याच्यानंतर झेल गेला. मात्र कुठेतरी थ्रो थोडा खराब आला. झेल नक्कीच घेतला अक्षयनं आणि त्याच्यानंतर त्यानं बॉल तुम्ही पाहिला नक्कीच सेफ लँड केला. त्याच्यानंतर या बॉलवरती धावा आल्या 2 धावेच्या बरोबरीनं
तालमेल थोडा बॅलेन्स कदाचित त्याचा गेला असावा. जेल पकडला होता. लगेच आम्ही चेक देखील करणार आहोत. फिल्डिंग चांगली झाली. काऊ कॉर्नरला अक्षय उभा होता. एक झेप घेतली. झेल तर अप्रतिम होता पण नक्कीच तालमेल कुठेतरी बॅलेन्स त्याचा मागे गेला. पुन्हा एकदा त्यानं जसं त्याला वाटलं मी सीमारेषेच्या बाहेर चाललोय आणि 6 नाहीये आणि लगेचच त्यांना बॉल आतमध्ये फेकला. तर सन्मान्यवरांचा तत्परी आपण इथे सन्मान करणार आहोत. युनुस मेमन साहेब यांचा सन्मान केला जाईल. युनुस सर आइए, आपका यहाँ पर हमारे ऑर्गेनाइजर कमेटी की ओर से आपका शाल और पुष्पगुच्छ देकर यहाँ 12वां किया जाएगा. 12वा जाणार. चला केतन वाजवा राज पाटील. तर इथे यहाँ पर निश्चित रूप से आज के हमारे अतिथि मेहमान आदरणीय यूनुस मेमन साहब का यहाँ पर हमारे ऑर्गेनाइजर कमेटी मेंबर्स आदरणीय केशव, बिल्कुल केशव साहब के शुभ हाथों से यहाँ पर शाल पुष्पगुच्छ और प्रतियोगिता का सम्मान चिन्ह देकर स्वागत किया जा रहा है, सम्मान किया जा रहा है. आणि किरण दाबणे ज्यांच्या सौभाग्यवती खऱ्या अर्थाने पनवेल महानगरपालिकेच्या विद्यमान नगरसेविका आहेत. पालेखुर्द किरण दादा या. किरण दादा पनवेल महानगरपालिकेमध्ये त्यांच्या सौभाग्यवती या विद्यमान नगरसेविका आहेत आणि त्यांचा येतोचे सन्मान आमचे केशव सन्माननीय प्रवीण घरत यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान इथे केला जात आहे घरत परिवाराच्या वतीने. प्रकाश निगुकर आपण याच्या प्रकाश आमचे त्याचबरोबर गोंदली आपण या आपला सन्मान केला जाईल. निशिकांत गोंदली, प्रकाश वागुसकर माजी उपसरपंच, निशिकांत गोंदली माजी उपसरपंच पालेखुर्द या दोन्ही व्यक्तिमत्वांचा येतोची सन्मान इथे नानाशेठ घरत परिवाराच्या शुभ हस्ते केला जाणार आहे. ओ टू कमेंट्री बॉक्स सौरव पाटील. वेळ कमी घ्या हंशिलवर गावदेवी दहीसर वेळ कमी घ्या. अजून एक मॅच फायनल देखील बाकी आहे. सूर्यनारायण सूर्यास्ताला जाणं अगोदर फायनल देखील उशिरा जाईल तर ठीक आहे. आदित्य पाटील पुन्हा एकदा तयार झाला. फडका प्रतिनिधीची शक्यता सागर पाटील टिपला झेल. विशाल मात्रेची मोठी विकेट येते आणि लागणारा गौराशिलवर गावदेवी खाडी संघाला 41 वरती दुसरा धक्का. त्यांचा सन्मान झाला. किरण दाबणे त्यांच्या सौभाग्यवती अरुणाताई किरण दाबणे या पनवेल महानगरपालिकेच्या विद्यमान नगरसेविका आहेत आणि आज घरत परिवाराचं निमंत्रण स्वीकारून आपण इथे आलेला आहात त्याबद्दल तुमचं पुन्हा एकदा आम्ही इथे आभार व्यक्त करत आहोत. ओ टू कमेंट्री बॉक्स. आदित्य पाटीलला पहिलं यश आणि विशाल मात्रेची विकेट कॅरी झाली आहे. ज्याला 13 बॉल फेस केले, 25 धावेचं योगदान दिलं. त्यामध्ये तुम्ही 3 चौकार 1 षटकार पाहिला आणि तो विशालची केलीचा अंत झाला. आदित्यला 1 विकेट मिळाली. नवीन फलंदाज मैदानामध्ये आता आलाय सौरभ बात्रे. कॅप्टन वर्सेस कॅप्टन हे बॅटल आता रंगतदार होणार आहे या दोन टीम मध्ये. षटकारी पुढचा बॉल आपटलाय. बॉल व्हॉट अ शॉट इन फिटच्या वर बॉल साला बॉडी लाईनच्या दिशेने एक टपका घेत सीमा पार सौरभ बात्रेचा बॅट बंद. पहिला दमदार चौकार. यॉर्कर लाईन यॉर्कर प्रचंड वेग. तुम्ही पहिला थोडा बाउन्सर दाखवा त्याच्यावरती अप्पर कटचा जब्बा फटका होता सौरभचा याच्या अगोदरचा. हा बॉल खोलवर टाकला, यॉर्कर टाकला, याच्यावरती कुठलाही प्रतिनिधित्व नव्हतं, कोणतेही उत्तर नव्हतं. ते दाखवतात कशा रीतीनं बॉल यॉर्कर लाईन रिच त्यांना फेक मारायचा होता. सौरभला बीट केला. कॅप्टन वर्सेस कॅप्टन हे बॅटल आहे दोन टीम मध्ये. तुम्ही पाहता आदित्य पाटील बॉलिंग ट्रॅक वरतीच सौरभ बात्रे जो मात्र फलंदाज आहे. हा बॉल तेज ठरणार आहे. बीट झाला राहुल देखील आणि राहुल बीट झाला तिथे साईला तुम्ही पाहिलं आणि या बॉल वरती मिळते एक धाव वाईच्या स्वरूपात एक धाव एका धावेच्या बरोबरीने धावा धावफलकावरती पुढे जात असताना स्कोरबोर्ड वरती 46 धावा धावफलकावरती.
षटकातील पुढचा बॉल, मोठा फटका उंच गेलाय, खूपच उंच, जेलची शक्यता, कॅच घेणार कोण आणि सोडलाय जेल, जीवनदान. कॅचेस विथ द बॅचे जेल सोडलाय. तुम्ही पाहता स्वतः आदित्य खूप धावत गेले होते आणि सोडलाय जेल. या बॉलवरती धावा मिळतात, त्या मात्र 2-2 स्कोर पुढे चाललाय. धावा धावपलकावरती 48 या आकड्यावरती 48 रन स्कोरबोर्ड वरती. 6 षटकांची मॅच आहे की जे टार्गेट समोर असेल. गौरांश इलेव्हन गावदेवी खार्डी त्यांना फाईट करते. अंश इलेव्हन गावदेवी दहिसर. ठाणे जिल्ह्यातील हे 10-2 संघ एकत्र येतात. हे पाटील खूप रंगतदार तुम्हाला पाहायला भेटेल, यात मात्र शंका नाही आहे. बॉलिंग लाईनला तुम्ही आदित्य पाटीलला पाहता तर खाडी जेव्हा बॉलिंग करेल सौरभ मातेचं हे षटक असणार आहे. त्यानंतर कोण विसरेल सूरजला, ज्यानं 9 धावा डिफेंड केल्या होता, हे देखील अत्यार खाडीकडे. त्याच्यानंतर तुम्ही पाहता विशाल माते षटक असणार आहे, अतिशय षटक. अशी तुम्हाला गोलंदाजी अटॅक देखील तेवढा छान आहे खाडीचा. पण बॅटिंग लाईन मध्ये जर विचार केला, अजय पाटील सारखा फलंदाज आहे दहिसर मध्ये, राहुल पाटील सारखा कित्येक वर्ष राहुलनं दहिसरसाठी मात्र चांगले दिवस दाखवलेत. तो मात्र राहुल आदित्य पाटील येणार 2-3 वर्षामध्ये खूप चांगली प्रगती करतोय. या टीमची जागा म्हणून एक अष्टपैलू म्हणून टीमचा कॅप्टन म्हणून जो जबाबदारी आहे तो आदित्य सज्ज झालाय. खूप चांगला बॉल होता. तुम्ही पाहता स्क्वेअर लेगला बॉल चाललाय. या बॉलवरती मिल्टी आहे, ती मात्र सिंगल आणि सिंगलच्या बरोबरीनं षटक क्रमांक संपला जात आहे. ते इथे तुम्ही पाहता 5वं आणि 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावा धावपलकावरती तुम्ही पाहता स्कोरबोर्ड वरती 49 धावा धावपलकावरती गौरांश इलेव्हन गावदेवी खाडी संघाच्या 2 गड्यांच्या मोबदल्यात. ऐकूया संध्याकाळच्या सत्रामध्ये एक समुद्र संगीत आमचे डीजे जितूकडे जाणार आहोत. डीजे आपण इथे पाहतो मालिकावीर साठी 2 व्हीलर्स बाईक आणि त्याचे पुरस्कर्ते आहेत शिवसेनेचे पनवेल तालुका प्रमुख रुपेश ठोंबरे अर्थात बिंदास ठोंबरे खानाव यांच्या माध्यमातून 2 व्हीलर्स बाईक इथे पुरस्कृत केल्याबद्दल त्यांचं मनपूर्वक आम्ही इथे आभार व्यक्त करत आहोत. षटकाचा खेळ संपला 5-49 आणि जास्तीत जास्त रायगडमध्ये जो स्पर्धा पाहिला आणि ज्यानं रुपेश अर्थातच बिंदास ठोंबरे खूप बाईक तरी प्रत्येक स्पर्धेला त्यांच्या माध्यमातून बाईक आज खूप चांगले सहकार्य करतात. प्रत्येक टुर्नामेंटला त्यांच्या माध्यमातून आम्ही बाईक देखील पाहिले कित्येक वेळा रायगडमध्ये. बॉलिंग ट्रॅक वरती शेवटच्या स्लोगच्या डेटोरच्या षटकामध्ये आलाय राहुल पाटील. पहिलाच बॉल चालला, बॉल बॉललाईनच्या दिशेने वेगाने आलाय आदित्य पाटील. वॉर्ड ऑफ फिल्डिंग. या बॉलवरती एकच विकेट सॅक्रिफाईस. स्ट्राईक अशी नसणार कारण की बीसीसीआयचे नवीन नियम निघालाय. तुम्ही पाहिला दोघांना स्ट्राईक सोडणं गरजेचं आहे एकाच वेळेला आणि धावा या 1 न स्कोर पुढे चालला. 50 धावा धावपलकावरती लागल्या जातात त्या गौरांश इलेव्हन गावदेवी खाडी संघाच्या 50 धावा धावपलकावरती. राहुल पाटीलचं षटक खूप महत्वपूर्ण षटक असणार आहे. किती धावा येतील, किती टार्गेट सेट होईल. एकच धाव 50 धावा धावपलकावरती. षटकातील 5 बॉलचा अजूनही खेळ शिल्लक आहे. शेवटचं षटक तुम्ही पाहता स्वर्गीय नानाशीर गरज चषक तुम्ही पाहता. चंद्रावरती पहिले कोण जाईल याला खूप महत्व आहे. या स्पर्धेत चॅम्पियन कोण होईल याच्याकडे लक्ष. बस टायमिंग झाला. स्वतः राहुल चुकी होईल का? होणार नाहीये, शक्यच नाही राहुलकडनं चुकी होईल. राहुल पाटीलनं कॉटन बॉल पकडला, झेल संपला. कॅप्टन कुल सौरभ मातेचा खेळ, विकेटचं पतन. पन्नास धावा धावपलकावर तुम्ही पाहताय. पहिल्या बॉलवरती सिंगल, दुसऱ्या बॉलवरती विकेट. धावा धावपलकावरती तुम्ही 50 पाहताय.
नवीन फलंदाज मैदानामध्ये सूरज आला. सूरज फौजदार बॅटिंगसाठी 5व्या क्रमांकावरती. या षटकातील पुढचा बॉल लाईन पाहावी लागेल. विकेट किपर बीट झाले. साही वाईड बॉलचा इशारा आला. चांगले फलंदाजाचा भरणा आदित्यला तुम्ही पाहताय. त्यानंतर अजय आकाशला पाहता. अजय मिलिंद सारखा एक जबरदस्त कव्हर ड्राईव्ह. मिलिंदचा मी नेहमी चर्चा करतो. मिलिंदचा कव्हर ड्राईव्ह खूप छान, मला खूप आवडतो. जेव्हा जेव्हा मिलिंदनं कव्हर ड्राईव्ह मला तेव्हा आम्ही चर्चा देखील करतोय. सूरज देखील तेवढाच मोठा फलंदाज आहे. उडवलाय बॉल. मिस टायमिंग. जेलची शक्यता. इथे सोडलाय जेल. आकाश पाटील कडे चुकी झाली आहे. आकाश पाटील कधी जेल सोडत नाही आणि आता मात्र कुठेतरी त्यानं जेल सोडलाय. सकाळ जत्रामध्ये आकाश पाटीलने खूप चांगली बॅटिंग केली. 21 धावेची खेळी केली. त्या आकाश कडनं चुकी झाली. नाराज आहे तो देखील, निराश आहे. आणि धावा धावपलकावरती तुम्ही पाहता पुढे जात असताना 52 वरती. षटकातील पुढचा बॉल. हा बॉल गती कमी केली. बीट केलं प्रल्हादला. या बॉलनं राहुलनं चांगला सामना जिंकून दिला होता टीम दहिसरला. 14 धावा डिफेंड केल्या होत्या मोरबी टीमच्या बाजूनं. राहुलनं 1 बॉल 3 ची मॅच फुलटॉस होता. बंटी ठाकूरला व्यवस्थित गॅदर करता आलं नाही. या बॉलला खेळता आलं नाही. हा देखील तुम्ही बॉल पाहता. खूप चांगला बॉल शर्लापासून दूर ठेवला. राहुल पाटील जबरदस्त गोलंदाज, जबरदस्त असतं पैलू. राहुल पाटील खूप चांगले फलंदाज. आज राज आमचा राजला देखील तुम्ही पाहता पवेलियन मध्ये. आणि जेव्हा जेव्हा प्रॅक्टिसला राज येतो ना तेव्हा केतन मात्रे सारखे शॉट मारतो. म्हणजे त्याला फॉलो करतोय तो. केतन सारखे शॉट राज पाटील देखील खेळतो. राज तुमचं देखील स्वागत करू. मोठा बरका खेळण्याचा प्रयत्न पडल्यानंतर लेग स्टंपला सोडून जात असताना व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त 1 धाव एका धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती 53 वरती. आणि या पहिल्या इनिंगचा शेवटचा अखेरचा बॉल शिल्लक असेल. शेवटचा बॉल शिल्लक धावा धावपलकावरती 53. चंद्रावरती कोण जाईल ह्याला खूप महत्व असतं. पहिला कोण गेला त्यासाठी या स्पर्धेचा चॅम्पियन कोण होईल. तुम्ही पाहता जयनुमान निवालीपाडा या स्पर्धेच्या मेगा फायनल मध्ये ती वाट पाहतीये कोण येणार. गावदेवी खार्डी की गावदेवी दहिसर. त्यांचं देखील मात्र मनात प्रश्न निर्माण झाला असेल. गती कमी केली. लेन पिकअप केली. बॉल चाललाय दणदण करत. हा चौकार शेवटच्या बॉलवरती आलेला चौकार दुसऱ्या उत्तरार्धामध्ये महागात पडेल का. 11 गावदेवी दहिसरला. धावा धावपलकावरती तुम्ही पाहताय 6 षटकांचा खेळ संपला. धावा धावपलकावरती 57 आणि आता 58चं टार्गेट पार करायचं सेकंड इनिंग मध्ये अर्थात उत्तरार्धामध्ये 11 गावदेवी दहिसरला. या 57 धावा 58 धावा कशा रीतीनं पार केल्या जातील तुम्ही पाहताय. टीम गावदेवी दहिसरच्या बाजूनं 9.50 रन रेट तुम्ही पाहताय. तर वासुदेव भोईर पेंदर यांचा येतोची सन्मान स्वर्गीय नानाशेठ घरत परिवाराच्या वतीने ते केला जाईल. 58 धावेचा पाठलाग करायचा. 58 धावाचा पाठलाग कशा रीतीनं केला जाईल आणि आजच्या दिवसातील हाय स्कोर आहे. ऐकूया खेळाच्या उत्तरार्धामध्ये आपण आपल्या बॉक्स मध्ये केलं जाईल. हेमंत मडवी यांचा येतोची सन्मान इथे केला जाईल. वासुदेव दादांचा येतोची सन्मान विलास दादा घरत यांच्या शुभ हस्ते वस्त्र अलंकार देऊन इथे केलं जात आहे. पुंडलिक घरत यांना मी पाहतो पापडीचा पाडा. भाऊ मनबरोबर तुमचंही सरस स्वागत आहे. विलासदादा घरत यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान इथे केला जात आहे. महेशा सन्मान इथे आपला केला जाणार आहे. महेशा तुम्ही एकत्रित या. एकत्रित सन्मान त्रिवेणी संगमचा इथे केला जाईल. नानाशेठ घरत परिवाराच्या वतीने सचिन मान्यवरांचा येतोचे सन्मान इथे केला जात आहे. आज घरत परिवाराचं निमंत्रण स्वीकारून नानाशेठ घरत परिवाराचं निमंत्रण स्वीकारून सर्व सहकारी या स्पर्धेकरता आवर्जून उपस्थित राहिलेले आहेत. त्या सर्व सहकाऱ्यांचा येतोची सन्मान स्पर्धेच्या माध्यमातून ऑर्गनायझर कमिटीचे प्रतिनिधी आमचे विलास दादा आहेत त्यांच्या शुभ हस्ते इथे केलं जात आहे.
57 धाब्याचा कशा रीतीने पाठलाग केला जाईल तर पार्जिक लागला लागोपणे 3 बॉल 3 षटकार प्रभाकर पाटील जे बापू दाबाचे मालक त्यांच्याकडनं गावदेवी दहिसरच्या फलंदाजासाठी 3 बॉल 3 षटकार लागोपाठचे 1000 रुपयाचे कॅशप्राइज ऐकूया मायक्रोफोन वरती आवाज तुम्ही ऐकणार आहात अर्थातच या रायगडची बुलंद तोप अर्थात मच्छिंद्र पाटील सर आणि समीजी सोमणे सरांना कॉम्बॉक्स मध्ये ऐकूया खेळाच्या उत्तरार्धामध्ये थँक्यू सो मच. अंश 11 गावदेवी दहिसर क्रिकेट संघाच्या संघनायकांनी आपली सलामी जोडी मैदानामध्ये दाखल करायची आहे आणि त्याचबरोबर गावदेवी खार्डी क्रिकेट संघाच्या संघनायकांनी शतरक्षण रचना त्वरित करून घ्यावी. डीजे जितू आपण स्टेजशी संपर्क साधायचे आहे. खऱ्या अर्थाने या स्पर्धेचे ज्यांच्या माध्यमातून भोजनाची व्यवस्था करण्यात आली त्याचबरोबर जे भोजन बनवण्यामध्ये खऱ्या अर्थाने ही सेवा ज्यांच्या माध्यमातून अविरत सेवा उपलब्ध झाली त्या सर्व सहकाऱ्यांचाही निश्चित स्वरूपात आम्ही नानाशेठ घरत परिवाराच्या वतीने आभार व्यक्त करत आहोत. या स्पर्धेकरता खऱ्या अर्थाने आम्हाला 2 व्हीलर्स बाईक इथे पुरस्कृत करण्यात आले. शिवसेनेचे पनवेल तालुका प्रमुख आदरणीय बिंदास ठोंबरे खानाव यांच्या वतीने 2 व्हीलर्स बाईक पुरस्कृत करण्यात आली. त्यानंतर प्रशांत पाटील नेरुल यांच्या वतीने सर्व ट्रॉफ्या 1 नंबर 2 नंबर 3 नंबर आणि 4 नंबर या सर्वच्या सर्व ट्रॉफ्या पुरस्कृत केल्याबद्दल त्यांचा मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतो. त्यानंतर निकेश घरत पाबडीचा पाडा यांच्या वतीने मालिकावीरसाठी स्वर्गीय दीपक वासुदेव मुंडे यांच्या स्मरणार्थ ट्रॉफी काही पुरस्कृत केल्याबद्दल त्यांचा मनपूर्वक आम्ही इथे आभार व्यक्त करतो. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक मुकेश घरत कैलासवासी प्रदीप गोमा घरत यांच्या स्मरणार्थ उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट गोलंदाजासाठी त्यांचं सहकार्य लाभल्याबद्दल त्यांचं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतो. कमलाकर शेठ पाटील तलोजा मजकूर यांच्या वतीने अक्षय बालाराम पाटील यांच्या स्मरणार्थ सामनावीरसाठी ट्रॉफी पुरस्कृत केल्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आम्ही ते आभार व्यक्त करतो. आणि संतोष कवडेकर यांच्या वतीने या स्पर्धेला खऱ्या अर्थाने एक्वागार्डची सेवा उपलब्ध झाल्याबद्दल त्यांचं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतो. मुसाबाई यांच्या वतीने 2 सायकल पुरस्कृत करण्यात आल्या त्यांचं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतो. वासुदेव मडवी मिथुन मडवी यांच्याकडून नाथाबाई मडवी यांच्या स्मरणार्थ सायकल पुरस्कृत केल्याबद्दल त्यांचं मनपूर्वक आभार. त्यानंतर अभिक्षेट महादेव पिसारवे यांच्या वतीने सुद्धा एक सायकल इथे पुरस्कृत करण्यात आलेली आहे स्पोर्ट्स सायकल त्यांचंही मनपूर्वक आम्ही इथे आभार व्यक्त करत आहोत. सामन्याला आपल्याला सुरुवात करायची आहे. सन्माननीय आशिष हजारे यांच्याकडून या स्पर्धेकरता निश्चित स्वरूपात संपूर्ण जनरेटर सेवा उपलब्ध खऱ्या अर्थाने उपलब्ध झाली त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतो. त्यानंतर जयवंत घरत यांच्याकडून 50 बॉक्स पाण्याची सेवा उपलब्ध केल्याबद्दल जयवंत दादा तुमचं मनपूर्वक आम्ही इथे आभार व्यक्त करत आहोत. त्याच दरम्यान या स्पर्धेकरता खऱ्या अर्थाने कुंदन घरत पाबडीचा पाडा यांच्याकडून सुद्धा एक चांगल्या प्रकारे ते सहकार्य प्राप्त झाल्याबद्दल त्यांचं मनपूर्वक आभार. अविनाश पवार अनिकेत पवार पाबडीचा पाडा यांच्याकडून डीजे साऊंड सिस्टीम उपलब्ध झाली निश्चित स्वरूपात 5 दिवस त्यांचा मनपूर्वक आम्ही स्वर्गीय नानाशेठ घरत परिवाराच्या वतीने आभार व्यक्त करत आहोत. त्यानंतर अंकित केनी आणि महेश केनी पेठाली यांच्याकडून साऊंडसाठी खऱ्या अर्थ ग्राउंडसाठी खऱ्या अर्थाने पाण्याची सेवा उपलब्ध करून दिली त्यांचं मनपूर्वक आभार. आणि सन्माननीय श्री सदा जोशी पाबडीचा पाडा यांच्याकडून 6 डझन चेंडू इथे पुरस्कृत केल्याबद्दल त्यांचाही मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतो. सन्मानित संदीप म्हात्रे कुटारी यांच्या वतीने 25 बॉक्स पाण्याची सेवा उपलब्ध झाली त्यांचं मनपूर्वक आम्ही आभार इथे व्यक्त करतो. आणि त्याचबरोबर रितेश गायकर आणि अंकित पाटील यांच्याकडून खऱ्या अर्थाने नेट सेवा उपलब्ध झाली चांगलं सहकार्य केल्याबद्दल तुमचंही आम्ही स्वर्गीय नानाशेठ घरत परिवाराच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करतो. सामना स्टार्ट. वळूया समीर सोमणे सर यांच्याकडे. थँक्यू महागुरु. धन्यवाद सौरभ आणि धन्यवाद मच्छिंद्र पाटील सर. मच्छिंद्र पाटील सर देखील जोडले जातील.
सेकंड सेमीफायनल फायनल मध्ये दाखल झाला. या अगोदर सानवी 11 जनमान नेवाळीपाडा संघ. ही दुसरी उपांत्य फेरीची लढत आहे. पाठलाग चालू आहे गावदेवी खार्डी टीम कडून 58 धावसंख्येचा. फुल्लर लेनचा बॉल. दहिसर संघ इथे पाठलाग करतोय. खार्डी टीम या धावा डिफेंड करण्याचा प्रयत्न चालू आहे. पहिला चेंडू निर्धावाला सौरभ मात्रेचा, एक तेज गती गोलंदाज. त्यानंतर मात्र धावसंख्येत मिलिंद पाटील आणि आदित्य पाटील मात्र माघारी परतला. आकाश पाटील नवीन मैदानात दाखल होतोय. अजय पाटील त्याच्या साथीला आहे. पॉवर प्लेचं पहिले षटक. 6 ओव्हरचा हा सामना. अँगल बनवत गोलंदाजी करण्याचा प्रयत्न सौरभ मात्रेकडून. पहिले षटक समाप्त झाले. पहिल्या षटकात धावा 2-8. एक षटकार आलाय मच्छिंद्र पाटील सर या ओव्हरमध्ये. पाठलाग करायचे तो मात्र निश्चितच 58 धावसंख्येचा. 58 म्हणजे 5 ओव्हर 50 धावा मात्र करायचे. 10ची सरासरी आहे. सेमीफायनल जी हवी होती, जी प्रेक्षकांना हवी होती, जी आयोजकांना हवी होती, ती मात्र होताना दिसते खार्डी विरोधात दहिसर या दोन संघादरम्यान. सेमीसर मागच्या सामन्यात दहिसर संघाने चुका केल्या होत्या. त्या चुकातनं शिकलाय संघ. खाडी संघाने मागचा सामना चांगला जिंकला, मात्र तो निसट्टा विजय प्राप्त केल्यानंतर आपण पाहिलं दहिसर वर्सेस मुरबी एका चेंडूमध्ये 3 धावांची गरज होती. शेवटच्या टप्प्यामध्ये सामना रंगला आणि त्या चुकातनं संघ शिकलाय की नाही हे पाहता येणार. 10 चेंडू 5 षटका आणि 50 धावा चांगलं लक्ष आहे. मी म्हणेन सामना फाईट होणार, शेवटच्या टप्प्यात जाणार, शंका नाही समीर सर. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी मगाशी देखील उल्लेख केला की हाकेच्या अंतरावरती तुमचं गाव आहे. तुम्ही या परिसरामध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन देखील मोठमोठ्या स्पर्धा करता. 6 ओव्हरची मॅच सेमीफायनलची. या 6 ओव्हरच्या मॅच कडे ऍज अ कॉमेंटेटर म्हणून आणि ग्रामीण खेळाडू खेळाडू म्हणून त्या पद्धतीने पाहता. सर मगाशी देखील आपण उल्लेख केला होता की तुमचा कस लागतो, तुमचा स्टँडर्ड क्रिकेट दाखवण्याची तुम्हाला वेळ मिळते या मैदानावरती 7 षटकांमध्ये. त्यामुळे 4 षटकांचा आपण जर सामना पाहिला तर ते जुगार असं झटपट क्रिकेट ज्याला म्हटलं तर एखादा फलंदाज जर बरसला तर सामना एकतर्फी होतो. मात्र 7 षटकांमध्ये तसे चित्र नाही. तुमच्यामध्ये जर खरोखरच क्रिकेटचा कस असेल तर तुम्ही सामना जिंकू शकता. ही चांगली संधी असते तुम्हाला 7 षटकांमध्ये. निश्चितच थँक्यू सो मच मच्छिंद्र पाटील सर ऍज अ एक्सपर्ट कॉमेंटेटर म्हणून जोडले गेले त्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. पहिले षटक धावा झाल्या त्या 8 विकेट घेतल्या. 2 विशाल मात्रे आलाय सेकंड ओव्हर मध्ये. मिड ऑफच्या वरतून इंटेन्शन क्लिअर आहे. बॉल समोर फेकलाय लॉंग ऑफच्या दिशेने. फलंदाज अजय पाटीलच्या बॅट मधून आलाय हा चौकार. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये आक्रमण करायचं. जे प्रमुख गोलंदाज आहेत त्यांच्यावरती दबाव टाकायचा. याच उद्देशानं अजय पाटील मात्र सध्या फलंदाजी करतोय. 3 चेंडू 5 वर तो बॅटिंग करतोय आणि धावा झाल्यात आतापर्यंत 12 विकेट गेल्यात. 2-6 ओव्हरची सेमीफायनलची मॅच आहे. या अगोदर देवाळी पाडा संघ मात्र फायनल मध्ये पोहोचलाय. प्रेक्षकांची गर्दी क्रीडांगणावर. व्हाईट बॉल पंच इथे घोषित करत असताना गेले 5 दिवस पंचांची भूमिका देखील फार महत्वाची ठरले. जावेद फरीद सर असतील, त्याचबरोबर दीपक पाटील, हिरामनजी भोसले, त्यांचे अन्य काही साथीदार यांचे देखील मनापासून आभार. धावसंख्या 13, विकेट 2. नुकताच व्हाईट बॉल टाकला विशाल मात्रेने. पॉवर प्लेचं हे सेकंड ओव्हर आहे. 58 धावांचा पाठलाग चालू आहे दहिसर संघाकडून. शॉर्ट पिच बॉल फटका फसलाय. स्वतः गोलंदाज विशाल मात्रे. कॅच होईल का? प्लस फॉलो थ्रू मध्ये शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने जात असताना गोलंदाज तिथे पोहोचला विशाल मात्रे आणि त्याने काम तमाम केलंय अजय पाटीलचं. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकाल. उसळे घेतलेला हा चेंडू पूल करण्याचा प्रयत्न होता. लिडिंग एज घेतली, टॉप एज घेतली. बॉल खूप उशीर हवेत होता. धावत गेला विशाल मात्रे आणि त्याने तिथे झेल घेतलाय. धक्का क्रमांक 3 दहिसर टीमसाठी.
क्रिकेटर असे आहेत की मी झेल घेणारच, मी तिथे पोहोचणारच, चेंडू अडवणारच. आणि विशाल मात्रेने काय झेल घेतला आणि तिसरा गडी मात्र गारद झाला. ऑन साइडला खेळण्याच्या नादात बॉल हवेत आहे, करण पोहोचेल का जज करतोय, परंतु इथे हाताला लागून चेंडू पार चाललाय, सीमारेषा पार. मिळतील धावा 4 साई पाटीलला. चौकार. मिनिटाचा कालावधी पूर्ण झालेला आहे. वेल कमी असेल, 6 षटकांची फायनल असणार आहे. जास्त वेल घेऊ नका. 17 धावा 3 विकेट. प्रयत्न करतोय कदाचित ही विकेट स्वतः विशाल की विकेट कीपर तिथे पोहोचलाय. काय मॅच चालू आहे सर, कधी षटकार चौकार कधी विकेट जात आहेत, परंतु बॅटरने एक ठरवलंय गाडीचे पाठ तुटते तरी चालतील, गतिरोधक बघायचे नाही, सुसाट वेगाने धावायचं. सध्याची परिस्थिती तीच आहे. समिस्तर गोष्टीचा उल्लेख मी करेन, कारण हे दोन्ही संघ कल्याण डोंबिवली परिसरामध्ये एकमेकांसमोर भरपूर वेळा क्रिकेट खेळतात. त्यामुळे दैसर संघाला माहिती आहे याच्या जमेच्या बाजू काय आहेत आणि कमेच्या बाजूचा अभ्यास काय तो मात्र खाडी संघाला देखील चांगला माहिती आहे. त्यामुळे या जो दोन संघांचा जो बॅटल आहे ना, तो प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणार आहे. मगाशी करणनं झेल सोडला, स्वतःवरती नाराज झाला, चौकार गेला, त्या चौकाने धावसंख्येला आकार आलाय. 17 धावा 4 बाद स्थिती पाहतोय. समीर धावा चांगले आहेत, मात्र विकेटचं सातत्य कायम आहे मैदानावरती. त्याच गोष्टीचा उल्लेख मी सुरुवातीला केला की गाडीचे पाठ तुटले तरी चालतील, परंतु स्पीड काही कमी करायचं नाही. हाच एक इरादा मात्र हाती घेतलाय दैसर टीमने. साई पाटीलाला पहिल्याच बॉलवरती विकेट जाऊन सुद्धा आक्रमण केलं, दुसऱ्या बॉलवरती देखील आक्रमण करण्याचा तो प्रयत्न करत होता. आतापर्यंत 17 धावा झाल्यात, 4 विकेट गेलेले आहेत. सेकंड ओव्हर चालू आहे विशाल मात्रेची. 2 चौकार आलेत, 2 विकेट आलेत. 2 चौकार 2 विकेट. खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी, साधं सोपं समीकरण. विशाल मात्रे मागच्या मॅचेस आपण पाहिलं तर इकॉनॉमिकल बॉलिंग टाकलेली आहे, विकेट मिळाल्या नव्हत्या, परंतु या मॅच मध्ये त्याने 2 विकेट घेतल्यात आणि मैदानात दाखल झालाय दैसर टीमचा सुपरस्टार राहुल पाटील. प्रयत्न करतोय कव्हरच्या वरतून, व्हॉट अ शॉट, ओव्हर पिच बॉल, डीप कव्हर रिजन मध्ये आल्या आल्या चौकार खेचलाय तो राहुल पाटीलने. 4 धावा. चौकाराला चौकाराने 21 धावसंख्या धावफलकावरती. 4 विकेट विशाल मात्रेच्या विरोधात. 3 चौकार आले, 2 विकेट त्याने घेतल्यात. प्रयत्न करतोय विशालचा हा चेंडू, पंच लाईन तपासतायत, व्हाईट बॉल इथे घोषित केलाय. दबाव वाढतोय दोन्ही बाजूने, 2 पैलवानामध्येच कुस्ती चालू आहे आता. पंगा घेतलाय खार्डी विरोधात दहिसर या 2 संघादरम्यान आणि त्याचं निमित्त आहे स्वर्गीय नाना शेटगरा स्मृती चषक 2024. पाहुणे आपला आनंद घेत आहेत, प्रेक्षक या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेतात. सेमीफायनलची मॅच चालू आहे. फायनल मध्ये कोण पोहोचणार, निवाळीपाडा संघाच्या विरोधात कोण खेळणार, हा एक प्रश्नचिन्ह. 22 धावा. फुल्लर लेनचा बॉल, पुढे लॉंग ऑफला फिल्डर राहुल पाटील फसलाय. विशाल मात्रे 3 चौकार 3 विकेट. व्हॉट ओव्हर, टर्निंग ओव्हर म्हणावी लागेल विशाल मात्रेची. 3 चौकार त्याच्या विरोधात आले आणि 3 विकेट देखील महत्वाच्या विशाल मात्रेने घेतल्या. समीर सर, मला एक प्रश्न पडलाय. मगाशी देखील मी म्हटलं होतं की राहुलचा क्रमांक 5वा का असतो, कारण याच राहुलला मगाशी शेवटच्या षटकामध्ये स्ट्राईक घेण्यासाठी माशासारखा तडपडत होता, तरी देखील तो यावेळी देखील 5व्या क्रमांकावरती का आला, हा प्रश्न पडलाय मैदानावरती. राहुल बाद झालाय, मोठा धक्का. त्यामुळे खाडी संघानं जो विजय मगाशी साजरा केल्यामध्ये सेलिब्रेशन साजरं केलंय, त्यांना माहिती आहे अर्धी लढाई आपण जिंकलोय, आता फक्त अर्धी लढाई जिंकायची आहे. बघायचंय दर्शक संघ असा संघ आहे ज्या संघामध्ये 10व्या क्रमांकाचा फलंदाज षटकारानं सुरुवात करू शकतोय. मजा येईल, रंगत येईल, सामना रंगतदार होणार. रंगतदार व्हायलाच हवा, कारण गेले 5 दिवस नव्हे तर गेले महिना दीड महिन्यापासून या आयोजकांनी प्रचंड मेहनत घेतलेली आहे. 5 सेटअप लागलाय. फायनल नंतर जे अगदी आपण पाहतो ना, जे सेलिब्रेशन होणार आहे, निश्चितच अगदी आपण पाहतोय बक्षीस वितरण सोहळा होणार आहे, त्यासाठीची जय्यत तयारी आयोजकांनी मात्र करण्यात घेतलेली. या ज्या गन समोर ठेवलेल्या आहेत त्यावरून आपल्याला कळतंय की येत्या काळामध्ये आज शेवटची जी प्राइज सेरेमनी होईल किती जोरदार मात्र असेल.
समीर सर, आपण मगाशी पाहिलं की विलास घरत यांचं किती कौतुक केलं महेश गायकवाड साहेबांनी दोस्तीतल्या दुनियाचा राजा आणि सृष्टी 11 पाडा या संघाला नेहमीच ते आपल्या मुलीच्या नावानं स्पॉन्सर करत असतात. म्हणजे पापडीचा पाडा संघाचं नाव, गावाचं नाव कितपर्यंत पोहोचले विलास घरत यांनी हे मला वेगळं सांगण्याची गरज नाहीये. चांगली स्पर्धा आपण पाहतोय. 22 धावा, 5 विकेट गेल्यात. अर्ध संघ मात्र गारद झालाय. 24 चेंडू 36 धावांची गरज. अंतर मोठं नाहीये, फक्त 12चं अंतर आहे मधलं धावा आणि चेंडूंमधलं, परंतु विकेट 5 गेल्यात. सेमीफायनलची लढत आहे, दबाव आहे. पाहूया. सौरभ मात्रेला षटक मात्र इथे देण्यात आलेलं आहे. आकाश पाटील, अक्षय पाटील त्याच्या साथीला आहे. 22 धावा. फुल्लर लेनचा बॉल फुलटॉस करून घेतलाय. समोर केसला कव्हरला यश. त्या ठिकाणी जर्सी नंबर 7 फेक होईल, परंतु विकेट कीपर पर्यंत चेंडू येणार. तत्पूर्वी 2 धावा घेतल्यात. कदाचित आता बॅकलिप छोटे करून सिंगल डबल वरती निर्भर राहतील हे दोन्ही फलंदाज. या अगोदर त्यांनी ठरवलं होतं गाडीचे पाठ मोडले तरी चालेल, स्पीड कमी करणार नाही, परंतु आता गाडीचं पाठ मोडायला सुरुवात झाली. त्यांना कळालंय की गाडीचं डॅमेज कुठेतरी भरून काढलं पाहिजे, म्हणूनच स्पीड कमी करून हलक्या बॅकलिपने हलक्या हाताने मात्र सिंगल डबल घेत हा डाव पुढे चालू ठेवण्याचं काम आकाश पाटील आणि अक्षय पाटील करताना दिसत आहेत. 24 धावा, 58चं लक्ष. शॉर्ट पिच बॉल स्वीपर कव्हरला. यश पुढे मागे थांबलाय. बाउंड्री लाईन जगत चेंडू अडवतोय. फेक होईल. विकेट कीपरच्या हातामध्ये चेंडू. धावलाय तिथे. 2 धावा. टाळ्यांचा कडकडाट होतोय. दोन्ही संघाचे पाठीराखे मैदानावरती उपस्थित आहेत. एक जबरदस्त सामना सेमीफायनलचा इथे रंगत असताना खार्ड विरोधात दहीसर 32 धावा करायचे आहेत 22 चेंडूंमध्ये. हॅलो समीर सर, एका गोष्टीचा उल्लेख निश्चित करेन. राहुल बाद झाल्यानंतर संघानं सतर्क पवित्रा घेतलाय, सावध पवित्रा घेतला. माहिती आहे आता सिंगल डबल काढायचे. मगाशी तुम्ही म्हटलात की खाईन तर तुपाशी नाही तरी उपाशी, कारण मोठे फटके मारत होते फलंदाज. आता त्यांना माहिती आहे सामना क्लोज आहे, क्लोज एन्काउंटर आहे, इथनं मागं परतायचं नाहीये आणि पुढे धडक द्यायचे फायनलमध्ये. त्यामुळे दोन्ही संघ आता सतर्क झाले आहेत. सामन्याची रंगत वाढते. कुठेही जाऊ नका, पाहत राहा नानाशाह स्मृती ट्रॉफी 2024 दुसरा सेमीफायनलचा एन्काउंटर नंबर. पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडू खेळला मिड विकेटला. प्रयत्न चांगले चालू आहेत. यावेळी मात्र एकमेकांना दोघांनी थांबवलं. दोन्ही यंग टॅलेंट आहेत. आकाश आणि अक्षय त्याच्या साथीला आहे. सिंगलने स्कोर मात्र जाऊन पोहोचेल आता 27 वरती. विकेट 5 गेल्यात. सौरभ मात्रे एक आक्रमक गोलंदाज आहे, प्रमुख गोलंदाज आहे, हे ओळखून त्याच्या विरोधात मोठे फटके न खेळता, विकेट न देता सध्या सिंगल डबल स्ट्राईक रोटेशन करत असताना आकाश आणि अक्षय चांगली रणनीती या धाबांचा पाठलाग करण्यासाठी. सेमीफायनलची लढत चालू आहे. स्वर्गीय नाना शेटगर स्मृती चषक 2024 ही स्पर्धा अंतिम टप्प्यात. सेकंड सेमीफायनल. प्रेक्षकांची गर्दी क्रीडांगणावरती. 6 ओव्हरच्या मॅचेस. पंचांकडे अपील, परंतु थांबलाय. कदाचित पायाला चेंडू लागलाय. यस, इट्स अ डॉट बॉल. गरज होती. मॅच आता नेट टू नेट फाईट चालू आहे. मगाचं अंतर 12चं होतं, आताचं अंतर 11चं आहे. 20 चेंडूंमध्ये 31 करायचे. मोठा अंतर नाहीये. एखाद मोठा फटकाला मॅच मध्ये मुसंडी मारेल, तो फटका खेचणार कोण. 31 धावा करायचे 20 चेंडूंमध्ये. 27 धावा झाल्यात. 58चं लक्ष आहे. 3रं षटक. सौरभ मात्रे आपल्या सेकंड स्पेल मध्ये बॉलिंग साठी आलाय. फुल्लर लेनचा बॉल फुल टॉस. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक. दिमाग की बत्ती चलाव. चौकार मात्र खेचलाय. अक्षय पाटीलच्या बॅटमधून हा चौकार आलाय. समीर सर, हा फलंदाज चांगला आहे बघा. फटका किती चांगला आहे. क्रिकेट किती विकसित झाले ग्रामीणचं, आणि काही इम्प्रोव्ह फटका दाखवलाय. किती रिस्क घेतली मैदानावरती आणि सुंदर फटका दाखवत असताना इम्प्रोव्ह स्ट्रोक दाखवलाय. क्रिकेटचा दर्जा उंचावलाय. सामन्यामध्ये रंगत निर्माण झाले. एका चौकारानं खाडी संघाचं मात्र धाडस कमी केलं आणि फलंदाज आत्मविश्वास उंचावलाय. फायनलमध्ये दाखल व्हायचंय तर असाच खेळ अपेक्षित असणार आहे. अंगावरती शार निर्माण करणारा आणि धडकी भरवणारा दमदार सामना. 19 चेंडू 27 धावसंख्येची गरज आहे. 8.53च्या सरासरीने. एक चौकाराने थोडाफार बदल, प्रेशर मधला बदल मात्र झालेला आहे. खार्डी संघाचे गोलंदाज अगदी आवेशाने गोलंदाजी करत होते, परंतु या चौकाराने ते दबावात आलेत. हा चेंडू स्वीपर कव्हरला. पुन्हा एकदा चेंडू ढकलला. अतिश त्या ठिकाणी हातातून चेंडू निसटला. हाच तो दबाव आहे आणि तो दबाव आता मात्र झळकतोय.
या अगोदरच्या चौकारानं मात्र दबाव शिफ्ट झाला आणि त्याच दबावाखाली फिल्डिंग करत असताना अतिशय मात्र मिसफिल्ड केली आणि 2 चौकार लागोपाठ आल्यामुळे धावफलक जाऊन पोहोचले. आता 31 वर 19 चेंडू आणि विजयासाठी 27 ची गरज आहे. समीरचं कौतुक करेन मी अक्षयचं. जबरदस्त फटकेबाजी केली बघा, किती चांगला प्रयत्न होता. ड्रिंक्स वाली मध्ये गेली 35 धावा, 5 गडी बाद आपण पाहतोय. उर्वरित समीकर 18 चेंडू आणि गरज असणार समीर सर जिंकण्यासाठी 23 धावांची. 18 चेंडू 23 धावा, 5 गडी गमावलेत. 5 गडी अजूनही मैदानावरती आहेत. बघायचे सामना कोण जिंकणार आणि कोणता संघ धडक मारणार. समीर से काय वाटतं एकंदरीत स्पर्धा आपण पाहिली. शेवटच्या टप्प्यातले हळूहळू का होईना प्रेक्षकांची मात्र मने जिंकली. ज्या प्रेक्षकांना स्पर्धा लाईव्हच्या माध्यमातून पाहिली ते स्वतः मैदानावरती आले. ज्या मान्यवरांनी स्पर्धेला सदिच्छा भेट दिली ते देखील भारावून गेलेत. चांगली स्पर्धा आपण पाहतोय. थँक्स मच्छिंद्र पाटील साहेब. समीर सोमनेसाठी ते मान्यवरांचा सन्मान केला जात आहे. प्रकाश निगुकर पेंदर यांचं व्यास आणि स्वर्गीय नानाशेठ घरात स्मृती चषक 2024 या स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन आपण त्यांचं स्वागत करावं. ओर टू कॉमेंट्री बॉक्स मच्छिंद्र पाटील सर आणि त्यांच्या समवेत समीर सोमने सर. येस गडगे सर, येणाऱ्या 3 तारखेला 3 जानेवारी ते 9 जानेवारी क्रिकेटचा महाकुंभ मेळा तुम्हाला पाहायला मिळणार पेंदरच्या नाईट स्पर्धेच्या माध्यमातून. त्यांचे स्वागत करूया. समीर से काय वाटतंय, सामन्याची दिशा काय सांगते, सामन्याची दशा काय सांगते, प्रेक्षकांचा बॉडी लँग्वेज काय सांगतो आणि फलंदाज आणि गोलंदाजामध्ये झालेली चकमक काय सांगते मैदानावरती. एन्काउंटर होतंय मैदानावरती. आता समीकरण 18 चेंडू 23 धावा, क्लोज एन्काउंटर मैदानावरती प्रेक्षकांचा पैसा वसूल सामना मध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. 2 चान्सेस आहेत सर. आतापर्यंत सौरभ मात्रेने 2 षटकं टाकलीत. एक बॉलर असा आहे जे 2 ओव्हर टाकू शकतो. मागच्या मॅच मध्ये सूरज बैकरने 6 चेंडू 9 धावा अडवल्या होत्या, वाचवल्या होत्या. कदाचित त्या बॉलरचा वापर इथे करण्यात येईल की मात्र विशाल मात्रे पाहूया. आता कोण नक्की गोलंदाजी करतोय. कॅप्टनने तिकडे डिस्कशन झालंय. 18 बॉल 23 कारण ही ओव्हर महत्वाची आहे. या ओव्हर मध्ये मॅचचा दबाव कोणत्या संघाच्या बाजूने जाईल हे आपल्याला मात्र कळेल. अतिशय आलाय गोलंदाजीसाठी. महत्वाचं षटक आहे, निर्णायक षटक. 4 ओव्हरच्या मॅच मध्ये आपण म्हणतो तिसरं षटक निर्णायक, 6 ओव्हरच्या मॅच मध्ये 4थं षटक निर्णायक आणि ते 4थं निर्णायक षटक फेकण्यासाठी अतिश मात्र तयार झालाय. 5 विकेट गेल्यात, 35 धावा झाल्या. सेकंड सेमीफायनल चालू आहे. 18 बॉल धावा करायचे त्या मात्र 23. आकाश 4 चेंडू 5. अक्षय पाटील इम्प्रोवायझिंग स्ट्रोक त्याने केसले. 2 चौकार त्याच्या बॅट मधून आले. 3 चेंडू 8 वरती तो खेळतोय. 18 बॉल 23 रोखायचे अतिश मात्रेला. धीम्या गतीचा चेंडू पडल्यानंतर कदाचित आतमध्ये आला असावा. चांगली गोलंदाजी अतिश मात्रेकडून. अतिशला ही भरपाई करावीच लागणार आहे. अतिशने मिसफिल्ड केली. 4 धावा आल्या, 2 धावा अतिरिक्त त्याने दिल्या. गोलंदाजी करत असताना या धावा रोखाव्या लागतील. सामना हा वाटतोय तेवढा सोपा नाहीये. भले धावा आणि चेंडू मधलं अंतर मात्र कमी जरी असलं तरी सुद्धा ते अंतर कोण कापणार, कधी कापणार, केव्हा कापणार हा प्रश्न मात्र या मॅच मध्ये फलंदाजांसमोर नक्कीच आहे. 17 बॉल 23 करायचे. शॉर्ट पिच बॉल कव्हरच्या वरतून मारलाय. लॉंग ऑफला फिल्डर आहे, पोहोचलाय तिथे आणि तिथेही झाले मिसफिल्ड. 2 मिसफिल्डचे चौकार ऐन मोक्याच्या क्षणी धोक्याची घंटा वाजवत असताना खार्डी टीमसाठी. आणि फक्त चुका, प्रेशर किती मैदानावरती बघा. या चुकांचा विचार करावा लागेल गाडी संघाला, अन्यथा या स्पर्धेतनं माघार घ्यावी लागेल. समीर सर 16 चेंडू 19 धावांची गरज. पुढे टाकला हा चेंडू, कॅच होईल का? लॉंग ऑफचा फिल्डर वेगाने येतोय, जज करतोय. यावेळी मात्र कोणती चुकी नाहीये. स्वतःवरती नाराज आहे, त्याला ठाऊक आहे. मागच्या चेंडूवरती चौकार सोडला परंतु आता नाही ते चालणार. झेल घेतोय. महत्वाची विकेट माघारी परतलाय तो आकाश पाटील. 17-16 चेंडूंमध्ये 19 ची गरज होती. आता निश्चितच 15 चेंडू विजयासाठी मात्र गरज असेल 19 धावांची. मोठा धक्का समीर सर. ज्या आकाश पाटीलला मागच्या सामन्यामध्ये 21 धावा कुठल्या होत्या, दैसरचा फलंदाज आपण खूप चांगला पाहिला. राहुल नंतर त्याने स्वतःला संघाला सावरलं होतं आणि आकाश बाद झाल्यामध्ये सामन्यामध्ये पुन्हा रंगत निर्माण झाले. 39 धावा 6 बासी आपण पाहतोय आणि गुलशन आम्हाला सांगते चेंडू राहिले आतापर्यंत 15 आणि गरज आहे ती 19 धावांची. म्हणजे आता समीर सर आपण बघली तर 4 गड्या अजूनही लाईफलाईन वाचली मैदानावरती. बघायचे दैसर संघ किती वेगाने झेप घेणार आणि खाडी संघ किती कमबॅक करणार याची उत्कंठा शिकायला पोहोचते. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. तर मान्यवरांचं इथे आगमन होत आहे. पॅराडाईज ग्रुपचे सर्व्हिस सर्वात सन्माननीय आहे
जितूभाई रावलाने यांचं आगमन होत आहे आणि स्वर्गीय नानाशेठ घरत स्मृती चषक क्रिकेट स्पर्धेसाठी त्यांच्या वतीने या स्पर्धेला 1 लाख रुपयाचं देणग्या स्वरूपामध्ये सहकार्य करण्यात आलेलं आहे. जितूभाई रावलाने साहेब यावं आपण व्यासपीठावर, आपलं स्वर्गीय नानाशेठ घरत स्मृती चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये स्वागत आहे. 6 विकेट घेतल्यात, कदाचित विकेटच्याच आता शोधात असतील खाडी संघाचे गोलंदाज तन्मय पाटील मैदानावरती दाखल होतोय. 15 चेंडू, तन्मय भोईर मैदानात दाखल होतोय. 15 चेंडू 19 धावांची गरज. सेकंड सेमी फायनल चालू आहे, उपांत्य फेरीची लढत. शॉर्ट पिच बॉल, फटका फसलाय, विकेट कीपर झेल घेतली जाते. 7वा विकेट. अतिश मात्रेने 2 विकेट घेतल्यात आपल्या ओव्हरमध्ये, विकेट झाल्यात 7. काय मॅच चालू आहे खार्डी विरोधात दहिसर. इथे आतुरतेने वाट पाहत होतो. पॅराडाईज ग्रुपचे एक दमदार प्रतिनिधी आणि दोस्तीच्या दुनियातील एक राजा माणूस सन्माननीय जितूभाई रावलानी साहेबांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे आणि त्यांच्या वतीने सृष्टी 11 पाबडीचा पाडा आयोजित स्वर्गीय नानाशेठ घरत स्मृती चषक क्रिकेट स्पर्धेसाठी 1 लाख रुपयाचं धनराशी देणग्या स्वरूपामध्ये आपण इथे खऱ्या अर्थाने पुरस्कृत केल्याबद्दल जितूभाई तुमचं मनपूर्वक आभार आणि संपूर्ण पॅराडाईज ग्रुपचं सुद्धा निश्चित स्वरूपात नानाशेठ घरत परिवाराच्या वतीने आम्ही मनपूर्वक आपलं धन्यवाद, अभिनंदन आणि त्याचबरोबर आभारी व्यक्त करत आहोत. 14 चेंडू आणि 19 धावसंख्येची गरज आहे. काय सामना चालू आहे, विकेट गेल्यात 7. जी एक लढाई हवी होती या स्पर्धेच्या निमित्तानं सेमीफायनलला, या फायनल डेला, आणि निश्चितच ती लढाई होत असताना आपले पाहुणे मान्यवर मंचावरती उपस्थित आहेत, सर्वांचं सहर्ष स्वागत. 4थं षटक आतिश मात्रे, या अगोदर विशाल मात्रेने षटक टाकलं, 3 बाउंड्री झाल्या, 3 विकेट देखील त्याने घेतल्या. आता आतिश मात्रेची ही ओव्हर अगदी आपण पाहतोय, त्याच्या विरोधात एक चौकार आला मिसफील्डचा, त्यानंतर त्याने 2 विकेट मात्र घेतलेले आहेत. मजा या मॅच मध्ये. 14 बॉल, धावा करायचे 19. आता टेलेंडर मात्र चालू झालेले आहेत. सुमित भोईर मैदानात दाखल झालाय, अक्षय पाटील त्याच्या साथीला आहे. कोण पोहोचेल? निवाळी पाडा फायनल मध्ये पोहोचलाय आणि आता लढत चालू आहे अंश 11 गावदेवी खार्डे विरोधात. गावदेवी दहिसर विरोधात मात्र गौरांश 11 गावदेवी खार्डी या 2 संघादरम्यान. 14 चेंडू 19. फिल्डिंग मध्ये वारंवार बदल करतायत. 3 विकेट बाकी आहेत, 7 विकेट गेल्यात. सुमित आणि अक्षय सध्या मैदानावरती. अक्षय डोकेदुखी ठरलाय खार्डी टीम साठी. फुलटॉस बॉल, बॉलिंग करत असताना फॉलो थ्रू मध्ये बॉलर पडला, परंतु निर्धाव चेंडू त्याने मात्र इथे टाकला. डॉट बॉल. समीकरण बदललंय. 13 चेंडू 19. मॅच पुन्हा एकदा खार्डीच्या बाजूने झुकत असताना या अगोदर जेव्हा अक्षय आणि आकाश आक्रमण करत होता, सिंगल डबल घेत होता, इम्प्रोवायझिंग स्ट्रोक मारत होता, असं वाटलं दहिसरच्या बाजूने हा सामना झुकलाय की काय. दबाव वाढतोय खार्डी संघावरती. त्या दबावामध्ये मिसफील्ड देखील झाल्या, परंतु तो दबाव अतिशय झुगारून लावलाय. चांगली गोलंदाजी तो सध्या करतोय. 2 विकेट त्याने घेतल्यात. 13 बॉल, गरज येते 19 धावसंख्येची. महत्वाचा चेंडू. फायनलला कोण पोहोचेल? वेगवान हा चेंडू होता. कव्हर आणि लॉंग ऑफच्या मधोमध हा फटका आहे. 1 धाव घेतले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही कारण 7 विकेट गेल्यात. 2 षटकं बाकी आहेत. 6 ओव्हरची सेमीफायनल. या परिसरामध्ये पहिल्यांदा सेमीफायनल 6 ओव्हरची होत असताना हा देखील रेकॉर्ड सेट केला या स्पर्धेने. आणि आता धावसंख्या झाली ती 40. विकेट गेल्यात 7. 12 चेंडू शिल्लक आहेत, धावा करायचे त्या मात्र 18-9चं गणित कोण आता इथे साकारणार आणि फायनल मध्ये जाऊन कोण पोहोचणार? काय चालू असेल या सिच्युएशन मध्ये? मच्छिंद्र पाटील सर, या खेळाडूंच्या डोक्यामध्ये काय नक्की विचार येत असतील? समीर सर, आता मात्र गोलंदाजाला चांगला गोलाचा वापर करायचा आहे, कारण मगाशी पाहिलं एका षटकामध्ये 9 धावा डिफेन्स करायच्या खाडी संघाने केल्या, मात्र आता 2 षटकांमध्ये 9-9 अशा 18 धावा डिफेन्स करायच्या आहेत. दहिसर संघाच्या डोक्यात एकच आहे, विकेटी थांबवायच्या आहेत आणि धावाही काढायच्या आहेत आणि खाडी संघाला फक्त एकच षटक चांगलं टाकायचं आहे. त्यामुळे ही लढाई प्रेक्षकांसाठी पैसा वसूल लढाई मानवते आणि यालाच म्हणतात समीर सर, फायनलचे पहिले फायनल का मुकाबला. सध्याच्या घडीला दहिसर टीम साठी असं आहे की साप पण मारायचे परंतु काठी तोडून नाही द्यायची. कंडिशन तीच आहे. 12 चेंडू 18ची गरज. त्याही पेक्षा आणखी सोपं, घाटामध्ये जेव्हा सीएनजी गाडी अडकते तिला मागे येऊन द्यायचं नाही, अगोदरच तिला पिकअप कमी, तिला चालूही ठेवायचे. सध्याची अवस्था दहिसरची टीम आहे. पाहूया कशा पद्धतीने हे हँडल करतायत. 12 बॉल 18ची मात्र गरज आहे. पीटीसी लाईव्हला देखील संख्या वाढायला सुरुवात झाली.
आणि निश्चितच प्रेक्षकांची गर्दी देखील मैदानात मात्र इथे अगदी आपण पाहतोय. दोन्ही संघाचे चाहता वर्ग आहे, क्रिकेटवरती प्रेम करणार आहे. तिकडे डाव्या हाताला अगदी आपण पाहतोय नेवाळीपाडा संघ अगदी आतुरतेने वाट पाहतोय की कोणता संघ फायनल मध्ये जाऊन पोहोचेल. 40 धावा झाल्यात, 7 विकेट, 12 बॉल धावा करायचे त्या 18. परंतु जरा फास्ट खेळा, जास्त वेळ घेऊ नका, कारण फायनल मॅच देखील 6 ओव्हरचीच घ्यायची. चला जास्त वेळ घेऊ नका, लगेचच खेळा. पाहुण्यांचं आगमन झालंय, सर्वांचं सहर्ष स्वागत. स्वर्गीय नानाशेठ गरज स्मृती चषक 2024 सुपर 8च्या लढती, सेकंड सेमी फायनल, 12 बॉल 18. यस, निर्णय तुमच्यापर्यंत ओव्हर किती असतील ते आमचे आयोजक पोहोचवतील फायनलच्या अगोदर. परंतु सध्या 6 ओव्हरच्या मॅचेस मात्र इथे चालू आहेत, काही लढती चालू आहेत. या अगोदरच्या देखील लढतीमध्ये असाच एक सामना झाला आणि आता देखील खार्डी विरोधात दहिसर. 12 बॉल 18ची गरज. वेगानं बॅट फिरवली होती, चेंडू मात्र खाली राहिला. विशाल मात्रे आलाय गोलंदाजीसाठी. हाच तो विशाल मात्रे ज्याच्या विरोधात 3 विकेट आले. हाच तो विशाल मात्रे ज्याने 3 चौकार पण दिले, परंतु महत्वाच्या 3 विकेट देखील घेतल्या. मॅच मध्ये मजा. 11 बॉल 18 करायचे. थोडा दबाव फलंदाजांवरती, सुमित भोईरवरती, कारण विकेट गेली तर टेन्शन वाढेल. नवीन बॅटर येईल, 8वी विकेट, 2च विकेट राहतील, दाबाही करायचे. त्याच गोष्टीचा दबाव सध्या दोन्ही फलंदाजांवरती आहे. ज्या विकेट सुरुवातीला यांनी बहाल केल्या मोठमोठे फटके मारत असताना, त्याच आता डोकेदुखी ठरतायत. प्रयत्न करतोय सुमित, पंचांकडे अपील. इट्स विकेट, 8वी विकेट विशाल मात्रेच्या नावावरती, 4थी विकेट. 8 विकेट गेल्यात, 10 बॉल धावा करायचे त्या मात्र आता 18. थोडीसं कठीण होते मैदानावरती. मगाशी खाडी संघाला 3 चौकार गेले मिसफिल मुले. संधी होती दहिसर संघाला कमबॅक करण्यासाठी, मात्र दहिसर संघ आता अडकलत पुढे का जातोय याचं कारण स्पष्ट आहे, कारण त्याच्याकडे विकेटची आता कमी पडली. 8 गडी बाद झाले, 2ची लाईफलाईन वाचली. आता मध्ये धावाही काढायच्या आहेत, विकेटही वाचवायचंय. तर दहिसर संघाला दडपण आहे आणि तेवढेच दडपण खाडी संघावरती आहे. चांगला सामना आपण पाहतोय, प्रेक्षकांची मात्र मन जिंकतोय. येणारे चेंडू 10 आणि गरज येते 18 धावांची. थरार क्रिकेटच्या मैदानावरती 10 चेंडू जिंकण्यासाठी 18 धावांची गरज. परंतु आतापर्यंत या स्पर्धेमध्ये जो फलंदाज 4थ्या क्रमांकावरती फलंदाजीसाठी येत होता, त्या फलंदाजाला मुद्दामून किंवा काही ठाऊक नाही, कारण ठाऊक नाही, परंतु त्याला 9व्या क्रमांकावरती पाठवण्यात आलेले. त्याचं नाव आहे दहिसर संघाचा विवेक पाटील. म्हणजे कदाचित अद्यापही सामना बाकी आहे, परंतु विकेट हे देखील डोक्याची घंटा. ही एक टांगती तलवार दहिसर संघाच्या नक्कीच खेळाडूंवरती आहे. पाहूया आता कशा पद्धतीने अप्रोच दाखवतोय तो मात्र विवेक पाटील. 10 बॉल धावा करायचे त्या 18. विशाल मात्रेने या मॅच मध्ये 4 विकेट घेतल्यात. आतापर्यंत संपूर्ण टुर्नामेंट मध्ये विशाल मात्रेच्या नावावरती एकही विकेट नव्हती, परंतु सेमीफायनलच्या या महत्वाच्या लढतीमध्ये विशाल मात्रेने मात्र 4 विकेट घेतल्यात. 10 बॉल धावा करायचे त्या मात्र 18. सेकंड सेमीफायनल उपांत्य फेरीची लढत, स्वर्गीय नानाशेठ गरज स्मृती चषक 2024 पापडीचा पाडा. इथे आपण आहोत, पाहुण्यांचं आगमन झाले, आनंद घेत आहेत. कोण पोहोचेल फायनल मध्ये? या अगोदर नेवाळी पाडा संघ जाऊन पोहोचलाय फायनल मध्ये. फटका फसलाय, ही कॅच महत्वाची आहे. विशाल पोहोचेल की विकेट कीपर? विकेट कीपरने झेल सोडलाय. कदाचित विशाल. ही कॅच की मॅच सांगू शकत नाही. जो विवेक पाटील 4 डाऊन येत होता, तो 9व्या क्रमांकावरती फलंदाजीसाठी आलाय. विशाल मात्रेने त्याला फसवलं होतं, विकेट कीपरने कॉल दिला. 2 खेळाडूंच्या मध्ये मात्र कॅच ती विसावली. 1 धाव जोडली गेले. 9 चेंडू 17ची गरज. चुका किती करणार ह्याला पण अंत असतो. 4 मगाचे 3 बाउंड्र्या गेल्यात, आता ही चूक झाली. आता मध्ये दहिसर संघ ह्याच्यावरती पलटवार करणार. सामना जरा फास्ट करायचा आहे, कारण अजूनही फायनलचा सामना आपल्याला खेळवायचा आहे. 9 चेंडू 17ची गरज. टाइमच्या बाबतीत अलर्ट राहा. 9 चेंडू 17 करायचे. अक्षय पाटील 3 चेंडू 8, 2 बाउंड्रीज त्याच्या खात्यामध्ये. एक इम्प्रोवायझिंग स्ट्रोक त्याने खेचला होता. फॉलिंग स्वीपचा चौकार त्याने खेचला होता. महत्वाचा फलंदाज या मॅच मध्ये. 9 बॉल 17 गोलंदाजी करतोय विशाल मात्रे. 2 विकेट बाकी आहेत. कोण जिंकणार सेमीफायनलची लढत? वेगवान चेंडू विशाल मात्रेचा. आणखी एक डॉट बॉल. दबाव वाढत असताना काय कमालीची गोलंदाजी करतो विशाल मात्रे. धावा दिल्यात त्याने आतापर्यंत 15 विकेट घेतल्या. 4-8 बॉल धावा करायचे त्या 17. एखाद चौकार, एखाद षटकार. मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतं ते दहिसर टीमचं. अक्षय पाटील इम्प्रोवायझिंग स्ट्रोक खेचून किंवा आपल्या ताकदीच्या जोरावर, टायमिंगच्या जोरावरती चौकार षटकार मारणार का? कोण विजयी होणार, दहिसर की मात्र खार्डी?
8 बॉल 17ची गरज. रोमहर्षक सामना इथे घडतोय. व्हॉट अ इम्प्रोवायझिंग स्ट्रोक. या क्षणाला, या सिच्युएशन मध्ये, या दबावामध्ये 8 विकेट गेल्यात, 2 विकेट बाकी आहेत. या टेन्शन मध्ये हा खेळाडू अक्षय पाटील मात्र उलटा झाला आणि त्याने स्विचिटचा चौकार खेचला. कमालीची बॅटिंग अक्षय पाटील कडून. समीर वॉट अ कॉन्फिडन्स. 9 चेंडू 13 धावा. दहिसर संघ असा संघ आहे जो शेवटच्या श्वासापर्यंत लढणार संघ आहे, त्यामुळे समीकरण बिघडलंय. येणारे चेंडू 7 आणि गरज आहे ती आता मात्र 13 धावांची. समीर सर, व्हॉट अ मॅच. काय सामना रंगतोय. रोमहर्षक लढत. दोन्ही संघांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. दहिसर विरोधात खार्डी. अक्षय पाटील या पठ्ठ्यानं मात्र दहिसर संघाला या मॅच मध्ये पुन्हा एकदा आणलाय. चौकार त्याने केसला विशाल मात्रेकडे, कारण जेव्हा जेव्हा चौकार आलाय तेव्हा तेव्हा विशाल मात्रेने विकेट देखील घेतले. हे पाहिलं या मॅच मध्ये. हा महत्वाचा चेंडू आहे. अक्षय पाटील महत्वाची विकेट आहे. काय घडेल या चेंडूवरती. कदाचित क्रिकेटचे समीक्षक जे बाहेर आहेत, क्रीडा रसिक जे बाहेर आहेत, त्यांनी अंदाज बांधले असतील त्यांचे बांधायचे, परंतु येणारा हा चेंडू कसा असेल हे दैवालाच ठाऊक. 5 चेंडू 7 चेंडू 13ची गरज. विशाल इथे कव्हर्सला चेंडू, गॅप मध्ये स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचणार नाही. बॉल पाठवलाय कव्हर्सला. व्हॉट अ मॅच. शेवटच्या चेंडूवरती मात्र येतो इथे चौकार आणि समीकरण पुन्हा एकदा तेच. 6 बॉल विजयासाठी आता 9 धावांची गरज. समीर सर, याचीच आपण चर्चा केली होती. दहिसर असा संघ आहे शेवटच्या टप्प्यापर्यंत कार्यक्रम करणारा संघ आहे. ह्या संघाला मी भरपूर वेळा पाहिलंय. शेवटच्या श्वासापर्यंत लढणारा संघ आहे. त्यामुळे फाईट आता रंगणार. मगाशी सोडलेला झेल, मगाशी केलेले 3 चौकार, याची किंमत खाडी संघाला 100% मोजावी लागणार. मात्र कौतुक करेल फलंदाज अक्षयचं. शेवटच्या क्षणाला काय बॅटिंग केली. 6 चेंडू 9 धावा. वाटतं सेमीफायनल. 6 चेंडू विजयासाठी 9 धावांची गरज. चला लवकरात लवकर मॅच चालू करा. कदाचित मला असं वाटतं पायाला दुखापत झाले बॅटरच्या. काय आता शेवटचं षटक कदाचित मला असं वाटतं सूरज बैकरच, ज्याने मागच्या मॅच मध्ये 6 चेंडू 9 धावा वाचवल्या होत्या. तुम्ही शिक्षक आहात. आम्हाला इंग्रजीचे शिक्षक नेहमी सांगायचे, टीचर होते आम्हाला, त्या टीचर नेहमी सांगायचं, नाव पण आठवते मला, साठे टीचर, की इंग्लिश आणि गणिताचं पेपर सोडवण्यासाठी तुम्ही जेव्हा जाल तेव्हा डोक्यामध्ये बर्फ ठेवा. आम्ही बर्फ घेऊन जायचो आणि नापास व्हायचो. ते आता कळत आहे. डोक्यावरती बर्फ ठेवून शांत दिमाखाने कोणी फलंदाजी केली असेल तर तो मात्र अक्षय. ज्याने या सर्व प्रश्नांची उत्तरं कोणी सोडवली ती त्या अक्षय पाटीलनं सोडवलीत, परंतु तो सध्या नॉन स्ट्रायकिंग एंडला असेल. आणि 6 चेंडू 9 धावा ज्याने मागच्या मॅच मध्ये डिफेंड केल्यात तो सौरभ गोलंदाज गोलंदाजीसाठी दाखल होईल. आता खरी गंमत आहे मैदानावरती. कारण समीर सर या सामन्याची मगाशी भरपूर चर्चा केली. आता मात्र सामना धडके भरवतोय. आमचा कॉमेंट्री बॉक्स दाखवला ते सर्वांचं स्वागत करतोय. येणारे 6 चेंडू 9 धावा. मगाशी खाडी संघाने त्या डिपेंड केल्या होत्या. आता मात्र दहिसर संघ समोर आहे. मगाशी दुपारी सत्रामध्ये सामना झाला. आता मात्र सायंकाळच्या सत्रामध्ये सामना होतोय. मगाशी क्वार्टर फायनलचा सामना होता. आता मात्र सेमीफायनल सामना आहे. भरपूर काही बदललंय. सामना बदलणार. सामना कोण जिंकणार. नेवाली पाडा संघ कोणाची वाट बघणार आणि अंतिम सामन्यामध्ये कोणता संघ धडक देणार याची उत्कंठा शिकायला पोहोचते. 6 चेंडू 9 धावा थरार क्रिकेटच्या मैदानावरती. चला मॅच फास्ट खेळा. फास्ट खेळा. जास्त वेळ घेऊ नका. हीच एक नम्रतेची विनंती आहे. 6 चेंडू विजयासाठी 9 धावांची गरज. मी विनंती करतोय निवाळीपाडा संघ सानवे 11 जे हनुमान निवाळीपाडा टीम आपण स्टेजच्या समोर या. 12च्या 12 खेळाडूंना घेऊन आपण स्टेजच्या जवळ या. 6 चेंडू 9. इतिहास रचला होता मागच्या मॅच मध्ये. सूरज बैकरने 6 चेंडू 9 धावा त्याने करू दिल्या नव्हत्या. आता पाहूया या मॅच मध्ये 6 चेंडू 9 धावा दहिसर संघ करणार की मात्र पुन्हा एकदा विशाल सूरज बैकर हा मात्र इतिहास रचणार. नेवालीपाडा क्रिकेट संघ सर्व खेळाडूंनी स्टेज समोर यायचे आहे. नेवालीपाडा 6 बॉल 9. पहिलाच बॉल लॉंगनला फिल्डर थोडा मागे पुढे आलाय धावत. विशाल मात्रेने झेल सोडलाय. काय हा सामना रंगतोय. दबाव, प्रेशर. ज्या प्रेशर मध्ये किचन मधल्या प्रेशर कुकरची शिटी वाजते या दबावामध्ये सध्या खेळाडूंची शिटी वाजताना. समीर सर, रायगड प्रीमियर लीग मध्ये बालाजीनं असा झेल सोडला. एका चेंडू मध्ये 2 धावांची गरज असताना बालाजीनं झेल सोडला. त्या झेलची मला आठवण आली. येणारे चेंडू आता मात्र 5 आणि गरज आहे ती 8 धावांची. व्हॉट अ मॅच. या सामना संपलं तर कोणी आतमध्ये जायचं नाहीये. समीर सर, सेमीफायनलची लढत चालू आहे. असं वाटते की फायनलचं चित्र आहे. कित्येकांचे अंदाज आता चुकले असतील की सामना नक्की कोण जिंकणार. कधी काली असं वाटलं की खार्डी जिंकते, कधी कधी वाटतंय की मात्र दहिसर संघ जिंकतोय. परंतु मी मगाशी सुरुवातीला म्हटलं की 2 पैलवानामध्ये चालू असलेलं हे घमासान युद्ध आहे. ही कुस्ती अशी संपणार नाही. डाव चितपट इकडे होणार. डाव प्रति डाव टाकले जाणार. जिंकण्यासाठी प्रत्येक जण लढतोय कारण त्याच्या मागचं कारण एकमेव आहे.
स्वर्गीय नाना शेटघर स्मृती चषक 2024 ही दैदिप्यमान स्पर्धा जिंकायची आहे. ज्या स्पर्धेने रेकॉर्ड सेट केलेत, ज्या स्पर्धेने सेमीफायनलची 6 ओव्हरची मॅच खेळवलेली आहे, ज्या स्पर्धेमध्ये प्रेक्षकांसाठी भोजनाची व्यवस्था आहे, ज्या स्पर्धेमध्ये अनोख्या ट्रॉफीज आहेत, ज्या स्पर्धेची अनामत रक्कम लाख रुपयाची आहे, ती स्पर्धा आम्हाला जिंकायची आहे. पापडीच्या पाण्याची स्पर्धा जिंकायची आहे. यासाठी अतोनात प्रयत्न करत असताना हे दोन्ही संघ 5 बॉल दाबा करायचे, त्या मात्र 8. गोलंदाज शॉर्ट पिच बॉल उडवलाय, सलग 3 चौकार. काय बॅटिंग करतो अक्षय पाटील, कमालीची बॅटिंग, क्लास बॅटिंग, ट्रिमेंडस बॅटिंग, इम्प्रोवायझिंग स्ट्रोक, शांत डोक्यानं फलंदाजी, मैदानाच्या चहूबाजूनं फटकेबाजी अक्षय पाटीलने केले. व्हॉट अ कॉन्फिडन्स, व्हॉट अ कॉन्फिडन्स. या क्षणाला एवढी चांगली फलंदी, एकदा जोरदार टाळ्या स्वागत करू आपण अक्षय पाटीलचं. व्हॉट अ बॅटिंग अँड व्हॉट अ बॅटल. काय सामना रंगलाय मैदानावरती. पैसा वसूल सामना समीर सर. कधी कधी दबावामध्ये आपल्याला देखील शब्द फुटत नाहीत, इतका दबाव असतो. महागुरु देखील सांगतील की त्या दबावामध्ये शब्द फुटत नाही. आपण फक्त सामना पाहतो आणि आपल्याला शब्द जेव्हा फुटत नाही तेव्हा त्याच्या बॅट मधून गोलंदाजांच्या विरोधात चांगले चांगले फटके येतात. चला टाइम अलर्ट. खार्डी टीम चला मॅच चालू करा. पंच इथे इशारा देत आहेत. आम्हाला देखील ठाऊक आहे की तुम्हाला मॅच चालू करायची आहे, तुमच्यासाठी मॅच महत्वाची आहे, परंतु आयोजकांना आपण सहकार्य करा. 4 चेंडू विजयासाठी 4, परंतु एक डोकेदुखी अजूनही आहे. विकेट, एखाद विकेट इथे फसली तर मात्र मॅच मध्ये पुन्हा एकदा. चला टाइम पास नको, विनंती आहे. खार्डी टीम कॅप्टन सौरभ म्हात्रे. समीर सर, खाडी संघाने 2 जेल सोडलेत. एवढ्याला संघ ऑल आउट झाला असता. 3 चौकार सोडलेत, त्यामुळे प्रेशर मध्ये ते पाहायला मिळालं. 4 चेंडू 4 धावा. मॅच अद्यापही संपलेली नाहीये. आतापर्यंत ज्या अक्षयने सहजरित्या 3-3 चौकार मारलेत, मागच्या 3 चेंडूंवरती 3 चौकार आलेत, या पठ्ठ्याने 4 चौकार खेचलेत. 6 चेंडूंमध्ये 16 धावा त्याने कुठल्यात. 54 धावसंख्या धावफलकावरती आहे. 4 चेंडू विजयासाठी 4 धावांची गरज आहे. 4 बॉल 4, एखाद डॉट बॉल. खार्डी संघ आतमध्ये येईल. पुन्हा एकदा डॉट बॉल येईल की विकेट येईल याची चर्चा खार्डीचे पाठीराखे करत असतील. कोण पोहोचेल फायनल मध्ये. निवाळीपाडा संघ संपूर्णपणे स्टेजच्या समोर उभा राहिलाय. सूरज तयार, समोर अक्षय. फटका आलाय, झेल होईल का. क्षेत्ररक्षक कॉल करतोय आणि ते झेल. कॅच घेतली जाते. 9वी विकेट. सामना संपलेला नाहीये. ओ माय गॉड, ओ माय गॉड. ज्या प्रेक्षकांना तर बीपीचा त्रास आहे ना, मित्रांनो प्लीज सामना बघू नका. बीपी तुमचा हाय होऊ शकतोय, हार्ट देखील फेल होऊ शकतोय. काय सामना रंगला प्रेक्षकांसाठी. याला म्हणतात फायनल से पहिले फायनल का मुकाबला. समीर सर, याची चर्चा आपण केली होती. आता मात्र गरज आहे ती 3 चेंडू 4 धावा शेवटची जोडी मैदानावरती. क्या बात आहे. 3 चेंडू 4 धावांची गरज. चला मॅच स्टार्ट करा. जे गरज साहेब मगासपासून सांगत होते आपल्याला की जरा फास्ट खेळा, फास्ट खेळा. हा जसा चेंडू हवेत गेला ते देखील थांबले. त्यांना माहिती मॅच जरा काहीतरी वेगळ्याच दिशेने जाताना दिसते. क्रिकेटमध्ये शेवटपर्यंत कोणीही काहीही सांगू शकत नाही, परंतु शांत डोक्याने जो मैदानामध्ये खेळला, ज्याने अनेक प्रश्न सोडवले, अक्षय पाटीलने एक वेगळी छाप मला असं वाटतं या मॅच मध्ये सर्वांसाठी सोडलेली आहे. 3 चेंडू विजयासाठी 4, शेवटची विकेट. मॅच जरा फास्ट खेळा. खार्डी टीम. दोन्ही संघ जिंकलेत, दोघांचं क्रिकेट जिंकलंय. स्वर्गीय नाना शेटघर स्मृती चषक ही स्पर्धा जिंकले. हे स्पर्धेचे आयोजक जिंकलेत. इथे सगळे उपस्थित प्रेक्षक जिंकलेत. मगासपासून बसलेले होते, आता सगळेजण उभे राहिलेले आहेत. पहा, आपापल्या जागी उभे राहिलेत. कौतुक करतायत दोन्ही टीमचं. मॅच कोणाच्या बाजूने जाईल यापेक्षा मी म्हणेल 3 चेंडू 4 धावांची गरज आहे कंपल्सरी, परंतु दोन्ही टीमसाठी एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या. दहिसर आणि त्याचबरोबर खार्डी. कमालीचा संघर्ष त्यांनी केलाय. क्रिकेटचा हा संघर्ष. सेमीफायनलची लढत. कोण पोहोचेल फायनल मध्ये. सूरज बैकर, समोर सागर पाटील. लास्ट विकेट. इथे बॉल डॉट काढलाय, डॉट बॉल. निर्धाव चेंडू. विवेक पाटील चांगली बॅटिंग करू शकतो, तो नॉन स्ट्रायकिंग एंडला. आता 2 चेंडू विजयासाठी 4. किती टेन्शन असेल आतमध्ये. फायनल मॅच इथे चालू आहे. 2 बॉल 4चे इक्वेशन. अंश 11 गावदेवी दहिसर विरोधात गौरांश 11 गावदेवी खार्डी. स्वर्गीय नाना शेटघर स्मृती चषक. या आतापर्यंत खार्डी टीम मध्ये फिल्डिंगने चुका केल्या. बॅटिंग करत असताना अक्षय पाटीलने बाउंड्रीज मारल्या, तो माघारी परतलाय. सूरज बैकर ज्याने मागच्या मॅच मध्ये 6 बॉल 9 धावा वाचवल्यात, तोच गोलंदाजी करतोय. परंतु सागराला उधाण येईल का. सागराला भरती येईल का. तोच हा सागर आहे, तो चौकार मारेल का. 2 धावा घेईल का. शेवटच्या बॉलचं काय इक्वेशन असेल. अनेक प्रश्न पडलेत. पाहूया विजय कोण होणार. 2 बॉल 4.
मागे मारण्याचा प्रयत्न होता. इट्स अ डॉट बॉल. आता एक चेंडू 4. कंपल्सरी चेसिंग. सामना होता कुठे? अक्षय पाटील खेळत होता, त्याच्या बॅट मधून चौकार षटकार येत होते असं वाटला हा सामना सोडवलाय, परंतु सामना संपलेला नाहीये. सामना संपलेला नाहीये. काहीही होऊ शकतं. स्वर्गीय नाना शेटगर स्मृती चषक 2024 काय कमालीचा हा संघर्ष आहे. दहिसरचं क्रिकेट जिंकलंय, खार्डीचं क्रिकेट जिंकलंय, आयोजक जिंकलेत, रावलानी साहेब आले, ते देखील खुश झाले असतील की 1 लाख रुपयाची देणगी दिले. खरोखरच फत्ते झाले. काय सामना इथे घडत असताना 1 चेंडू 4 ची गरज. चला फास्ट खेळा. 1 चेंडू 4. शेवटच्या चेंडूसाठी सर्वांना विनंती, आपापल्या जागी उभे राहा आणि टाळ्या वाजवा. या दोन्ही संघांसाठी फक्त कुणी आतमध्ये जाऊ नये ही नम्रतेची विनंती. कोण जिंकेल? खार्डी. फायनलला कोण पोहोचेल? खार्डी की मात्र दहिसर? प्रश्न एकच आहे, चौकार येईल का? 5 धावा आतापर्यंत दिल्यात सूरज बैकरने. शेवटचा चेंडू 1 बॉल 4. वेगवान चेंडू, लॉंगरला फटका खेचलाय, चेंडू अडवला जातोय आणि रोमहर्षक लढतीमध्ये गौरांच 11 गावदेवी खार्डी संघ जाऊन पोहोचलाय फायनल मॅच मध्ये.